हॅलो, प्रथम सर्वांचं स्वागत. आज आपल्या ओळख गटाचा 55वा भाग आहे. ऑगस्ट 2018 याची सुरुवात झाली. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो आणि त्यांचा जीवनप्रवास समजून घेतो. त्यांच्या जीवनप्रवासातून त्यांच्या आयुष्यातील कष्ट, संघर्ष, यश आणि त्या व्यक्तीची नव्यानं ओळख होते. नाहीतर आपला जेवढा संबंध असतो, आता तर पाठवेल डॉक्टर आहेत, पाठवेल म्हणजे डॉक्टर आणि पाठवेल साहेब, एवढाच एक आपला संबंध असतो. पण त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं लहानपणापासून हे या निमित्तानं लोकांसमोर येतं, आपल्या समोर येतं आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. कुठं मला त्यातनं मिळते प्रत्येकाच्या आयुष्यातून. जे आजपर्यंत इथे मान्यवर आहेत त्यांना आज आपल्याला मान्यवर म्हणून लागले डॉक्टर पाखरे साहेब, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. कारण साहित्य, संस्कृती, सामाजिक आणि शिवाय डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट रत्नागिरीचे अतिशय नावाजलेले असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे मान्यवर म्हणून लाभलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जावं. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. मी सरांना विनंती करेन की त्यांनी आपला प्रवास सांगायला सोबत. ओळख गट्टा आजचा त्यांचं हे 55 पुष्प, त्याचे संयोजक श्री अविनाशजी काळे. आपण सर्वजण अत्यंत प्रेमाने मला ऐकण्यासाठी उत्सुक आहात, मला प्रवास समजून घेण्यासाठी उत्सुक आहात. सर्वजण समोर बसलेला माझा मुलगा दिपेश कुमार, इन्कम टॅक्स संस्थापक माळी, विश्राम पोटे विलंबीकरण संस्थापक उमेदरी सुरू आणि आपण सर्व बंधू भगिनी, पत्रकार आणि जिथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो श्रीदेव पालनकर. जीवनामध्ये कृतज्ञता आणि त्या क्षणी जसं जसं घडतं त्या क्षणी कोण पुढे येतं, आपण त्या क्षणी कसं रिॲक्ट होतो, कसं व्यक्त होतो, त्यातून आपलं जीवनमान, दुसऱ्यांचं जीवनमान कसं फुलतं, हे सर्व क्षण मला जे अनुभवात आले त्यातलीच काही वेचे, त्यातलीच काही फुलं मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्या सर्व क्षणांना जे चांगले क्षण होते, यातून मला काहीतरी कळता आलं किंवा माझ्याकडून काहीतरी घडलं, ते ईश्वराने माझ्याकडून करून घेतलं. असे क्षण आज मला जी जीवाचा वाटा दिला माझ्या आयुष्यामध्ये आहे, सौदीपक्षी दिलीप पाखरे, काही कारण अपरिहार्य कारणामुळे येऊ शकल्या नाही, त्या सर्वांना हा 55वा ओळखपट्ट्यामध्ये माझं पुष्प किंवा प्रभाताचा समर्पित करतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो. तुम्हाला प्रयत्न करतो. आपल्या मनात काही प्रश्न आले अजूनमध्ये विचारा. मी 1/7/1956 माझा जन्म झाला. वर्धेला जन्म. त्या हॉस्पिटलला हॉस्पिटल म्हणायचे, त्याचा आता नामपत्ता नाही, मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या झाल्या. काळाचा महिमा. कालांतराने माझे वडील नॉन मॅट्रिक त्या काळातले, त्याला काहीतरी वेगळं नाव आहे, लोक भटकत 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 अकोल्याच्या देवधरी या गावावरून आले. बोर धरण म्हणून एक गाव आहे, धरण बसत होते, तिथे आले. नोकरीच्या शोधात होते. आम्ही 7 भाऊ भगिनी थोडे विसावलो. तिथे आलो, एका बागेमध्ये थांबलो. तिथे त्यांना शिकलेल्या व्यक्तीबद्दल काळात माळ्याचं काम मिळालं, माळी काम. 2 साप घेऊन धावत होते. लोक मारायला आले. माझे वडील म्हणाले, त्यांना मारू नका, ते आपल्याप जातील. शेजारी इथले कोडे साहेब होते, इंजिनियर, त्यांना आश्चर्य वाटलं आणि हळू बोलत आहे की डोंट
ऑब्झर्व दीज एनिमल. आपण अशा ठिकाणी काम सुरू करत आहोत की तिथे प्राणी असणारच, एनिमल असणारच. त्यांना काय आपला त्रास होणार नाही. आणि त्याने हळदी कुंकू वाहलं. हळूच ते साप चालले गेले. माझ्या वडिलांचं ते वक्तव्य बघून त्या साहेबांना असं वाटलं की काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्याने त्यांना बोलवलं माझ्या वडिलांना आणि मोठं धरणाचं काम सुरू होतं. त्यांना बाबूचं काम दिलं, माझे गरीब क्लार्कचं. माझे वडील खूप अध्यात्म वृत्तीचे. त्यांचे वडील साधुवा ओळखत होते, ओळखत होतात. त्या काळामध्ये काय घडलं माहीत नाही. त्यांनी सर्व प्रॉपर्टी दान करून टाकली आणि बाहेर पडले. पुढे बाहेर पडले. ज्यावेळेस आम्ही तिथे राहायला गेलो त्यावेळेस रात्री ज्यावेळेस सिंहाचा वाघाचा आवाज आहे. हा काळ झाला आमचा एक फार त्यातला. दुसरीत मी गेलो, घोडदराला शिकलो आम्ही. तिसरीत गेलो, घोडदराला शिकलो. अत्यंत निबिड पण आता फोटो त्यावेळेस सांगू शकते बदलामध्ये काही धर्म तयार होतात. तिथे धरणाचं काम सुरू झालं. मी तिथे राहिलो. कालांतराने आमच्या जबाबदाऱ्या वडिलांचा अपुरा पगार आणि नेमकाच मोठा भाऊ त्यावेळेस रेल्वेमध्ये लागला आपलं पंप ऑपरेटर म्हणून. मला तिसरीमध्ये मग दाखेरी अरावली पर्वत तिथे महाराणा प्रतापांचं नाव ऐकतं आपण. आणि इथे आणि सिमेंटचा मोठा कारखाना भारतातला. तिथे योगायोगाने भाऊ म्हणाला मोठा भाऊ, त्याचा मुलगा आज माझ्याकडे किती कुमार म्हणून आहे, इथेच राहतो. त्यांना उत्कृष्ट मसालीस्ट आहे. त्याला इथे आठवत होते तेव्हा तेच झाला तरी. तर ते म्हणाले की माझ्याकडे चला, त्याला घेऊन चला. मग माझा दाखिरीला माझा प्रवास झाला. दाखिरीला मी मराठीतून हिंदीत गेलो आणि त्यांची पुन्हा ट्रान्सफर झाले दाखेरी राजस्थानमधून मध्य प्रदेशमध्ये ब्यावराला. आता ठेवणार मला कुठे म्हणून एक बाळू काका म्हणून त्याचं मला नाव आधी आठवते. त्यांच्याकडे ठेवलं. त्यांची 3 मुलं. काही दुर्दैवाने त्यांचीही ट्रान्सफर झाली आणि मग शाजापूर म्हणून आता जिल्ह्याच्या ठिकाणी 15 म्हणतात तिथे ट्रान्सफर झाली. मग काय करायचं, माझे भाऊ दुसरीकडे गंगानगर म्हणून त्याचा त्याचा धावता प्रवास रेल्वेमध्ये काम करायचं असायचं. मग दोघा मित्राचे दोघे मित्र त्याचं बोलणं झाले. मग मी माझे रवानगी पुन्हा त्यांच्यासोबत आपल्यासोबत गावराला झाली आणि त्याचा रडलो. कारण त्यावेळेस माझे आईवडील नव्हते, कोणी नव्हतं, कोणी नव्हतं. ते कुटुंब खूप चांगलं होतं, अक्षर चांगलं होतं. पण तरीही त्या काळाने लोकांनी फार करत होते. करता 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 ब्यावराहून शाजापूर पुन्हा अखेरी पुन्हा ब्यावराला आलो. आणि एका शाळेमध्ये 4थीमध्ये आल्यानंतर माझे अक्षर खूप चांगले होते. ते अक्षर बघितले आणि एका त्यांचं नाव मला आठवते मराठी टीचर होते. ते काहीतरी बोलताना बोलू गेलो सर शब्द मराठीत काहीतरी. आणि बोलल्याबरोबर त्याने मला इकडे घेतलं. काय करतोस तू? तर मी असंच आहे मराठी अक्षर बघितले. मी माझ्या सेक्शनमध्ये घेतो, त्याने त्यांच्या विभागामध्ये घेतलं आणि गंमतमध्ये तिथून जो माझा प्रवास झाला. त्या काळामध्ये तिकडे आपल्या स्टेट लेवलच्या टुर्नामेंट व्हायच्या अंत्याक्षऱ्या आणि सर्व ठिकाणी मला त्यांच्यामुळे मला स्कोप मिळाला. कशी माणसं बघा आपल्याला मिळतात देवाचा. एखादा किरकोळ त्यालाही माझ्याकडे असे गुण असेल तो त्यांनी हेरला आणि मग प्रवास झाला. एक वेळ अशी आली की आता मग पुन्हा आमच्या भावाची पुन्हा ट्रान्सफर झाली पुण्याला. आमचा त्यांना ओळखतं मी बघा त्या माडी ओळखतात त्यांना काय पुण्याला ट्रान्सफर झाली. मग काय करायचं बाबा पण आमचे म्हणाले आता मी ते नागपूरला आपल्या याला येतो करून तुला माझी ट्रान्सफर झालेली आहे, चांगलं आहे. चांगलं आम्ही सोड. मी तिथे गेलो. तो काळ कामगार बाल कामगारांचा बाल कामगारांची जशी आला आहे तसा तो काय नव्हता. उन्हाळ्यात काय करायचं, पैसे तर अपुरे पडायचे. मग तिथे कोडस्कर म्हणून साहेब होते. ते उन्हाळ्यामध्ये ते म्हणाले की माझ्याकडे काम करेल का धरणावर, का नाही करणार मला. आणि मी
तिथे त्या तोडकी तोड्याजवळ धडोळ आपल्या राजनांदगाव हे आपली बॉर्डर आहे माझ्याकडची, तिथे एक तोताडो म्हणून एक धरण होता. त्या धरणावर मी लागलो. उंच उंच असं डोंगर असायचे. टिप्परमधून डंपरमधून माती टाकायचे, ते डंपरमधून घ्यायचं का सामान आणि मग घालायचं आपल्या माती वगैरे खडी वगैरे सिमेंट वगैरे करून घ्यायचं. भर उन्हाळ्याच्या विदर्भातलं ऊन काय असते ते आपले दोन मित्र समस्या ते सांगतील तुम्हाला. त्या उन्हाळ्याने काम करायचो. मात्र एक समाधान असायचं की आपण आपल्या घरच्या कुटुंबाला मदत करतो. त्यावेळेची गमत म्हणजे असे आश्चर्य वाटायची. ओळखकर म्हणून एक साहेब होते ज्यांनी मला लावलं कामावर. त्यांच्यामुळे छान मी कॅरम बोर्ड खेळायचे, हे खेळायचे, ते खेळायचे, सुरू करायचे. तर माझ्याकडे सहज बोलून गेले की बघा नाही सगळ्यांच्या मुलांना असं चांगलं खेळायला मिळतं, माझ्या मुलाला भरभर काम करणं. हे ऐकल्याबरोबर मला विचित्र वाटतं. लक्षात ना, आता बाबा तुम्ही असं काही बोलू नका नाही म्हणजे आपण मला वाटून बोलतो. पण ते कुटुंब खूप चांगलं होतं. त्यांच्याकडे मग दुपारी जेवायला वगैरे जायचा. नंतर असं करता करता 7वी झाली. 7वीमध्ये मग नंतर मी तोताडवर दोन एक बेस्ट प्रकल्प आहे, पुढे त्याला माहीत असावा. त्या बेस्ट प्रकल्पावर मी 7वीमध्ये असताना तिथे काम केलं. 8वीमध्ये मात्र आमचे भाऊ म्हणजे माझे जे माझा पुतण्या जो पाटील जे आहे पॉलिटेक्निकला आहे भाऊ, त्याचे वडील 10वी झालेले, नंतर 12वी केलेलं आणि नागपूरमध्ये पाणी सोडण्याच्या कामावर लागले. शिक्षण त्यांनी BA MA तसंच केलं, पण नंतर क्लार्क सिनियर क्लार्क पर्यंत केले. ते तुम्हाला गेलं म्हणजे आता 8वीपर्यंत आला तर मी म्हणजे मी जबाबदारी आहे मुलाची घेतो. आणि 8वीमध्ये त्यावेळेस मी नागपूरला आलो. 7वीपर्यंत बघा हिंदीमध्ये शाजापूर, ब्यावरा, पुन्हा शाजापूर, पुणे, मग पुन्हा कवचिटोला, अति ग्रामीण भाग, मग दाखलीटोला, अति ग्रामीण भाग, तिथे फार वेगळ्या प्रकारचे अनुभव राहिले त्यांनी. तर एक सर सांगायला त्याचे एक शिक्षक होते, तो आणि माझ्यामध्ये सतत कॉन्फिडन्स आहे. तो काळ असा म्हणजे खूप हे असा नसावा, तर ते सतत आपल्या मुलांनी माझ्याशी तुलना करायचे आणि 1-2 मार्क कमी राहायचे. तिथे ध्या म्हणून एक हेडमास्टर आले होते, देवजीची गोष्ट आहे. एका मार्कामध्ये काय फरक आहे, दोन मार्कामध्ये 1 मार्क काय फरक होऊ शकतो. म्हणून त्याने चक्क पेपर त्याचे पेपर माझे पेपर मागवले आणि मग माझा त्या शिक्षणात जोरदार झाला. तो मुलगा पण तिथे राजनांदगावला तेल विकायचा. आता गोंदिया जिल्हा गेला आणि मी आपल्या इकडे आलो. 8वीमध्ये मग मला नागपूरला यायला मिळालं. माझ्या भावाची इच्छा होती, मधुर भाऊची, की मी चांगलं खावं चांगलं शिकावं वगैरे. त्याने मला इंग्लिश मिडियममध्ये आणलं. हिंदीमध्ये त्या बाजूला इंग्रजानंद होता, इकडे साकीटोला टोला वगैरे लहान गाव तिथे इंग्रजानंद होता. मी आलो, त्याने मला नाही मग तुला शिकायलाच पाहिजे. तसं मला ते एक प्रकारचे उपकार आहे, मी नाही म्हटलं पण ते मला याय म्हणाले यावंच लागेल. मग मी तिथे गेलो आणि ऍडमिशन झाली म्हणजे धरणपेठ विद्यालयामध्ये. तुम्ही मात्र 8वीपासून माझं नागपूर कधी सुटलं नाही. कसा रडलो का काही समजतच नव्हतं. अक्षरशः समजत नाही हिंदी काय मराठी काय काही समजतच नव्हतं. तिथे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले आणि एक शिक्षक दामडे म्हणून नितीन गडकरींचं महालमध्ये जे घर आहे त्याच्या बाजूला त्यांचं घर आहे. ते अत्यंत चांगले गणिताचे शिक्षक होते. समोर मुलं बसलेली होती. मी का 5व्या 6व्या रांगेमध्ये होतो. समजत काहीच नव्हतं. इंग्रजीमध्ये ते बोलायचे, इंग्रजीमध्ये घेत गेलो ते. काहीतरी त्यांनी मला प्रश्न विचारला आणि इनोसंटली आय जस्ट लाफ इन यू. मी एक सर हसलो किंवा काय अजून कळत नाही मला. आज माझ्या त्या पर्सेंटेज मधला डिफेक्ट आजपर्यंत मला कळला नाही काय जातो त्याचा. निरागस पण असावा, कोणी इनोसंट असावा काय माहिती नाही. संघाची शाळा होती. त्यांना आला त्या शाळेमध्ये धरणपेठ विद्यालयामध्ये त्याचा फार दबदबा होता की राजीव चव्हाण खूप अभ्यासामध्ये चांगले घेणारे वगैरे कार्यक्रम, पण त्याचा राग अवस्थेत धोळाधड त्यानंतर विषय होते कार्यक्रम पुढे सुधारावे म्हणून. मी हसतो का मला काय समजलं नाही. जे मला 2 वाडी मारली
मी अक्षरशः तुम्हाला विश्वास बसणार नाही. काळेसाहेब बसले आहेत, तुमचं ह्या ताई आहेत बसल्या बघा शूटिंग करतात आहे का, इथे येऊन धाडले पडलो असा तोंडाला आपण. मला काय मी घडलो अशाच्या मी म्हटलं गुरुजी म्हटलं माझं काय चुकतं, वाट भाव आहे तुम्ही आयुष्यांना. त्यांना काय त्याचं लक्षात नाही आलं. 2 दिवसांनी ते आले. मग त्यांनी मला प्रश्न विचारायचे वगैरे वगैरे असं करायचे. काय म्हणलं माहिती नाही. लगेच तिमाही आमची आली. तिमाहीमध्ये मला पेपर बघितला. त्यावर 2 नंबर असायचे. आम्हाला कोणाच्या कुठल्या पेपरमध्ये कुठला आहे ते काही माहिती नसायचं. आणि एका मुलाचा म्हणे 70 मुलं त्या वर्गामध्ये, एका मुलाचा म्हणजे खूप पेपर उत्कृष्ट आहे म्हणे. पुढे मी आय डोंट नो असं तर त्याला उत्कृष्ट पेपर आहे म्हणाले. तो मला तर दाखवायचा आहे. तुझं नाही प्रत्येकाला विचारायचं. आणि मग एक दिवस त्याने या दिवशी दाखवायचे पेपर सर्वांना. तो पेपर दाखवला. अरे तू आहेस म्हणजे अरे सर ना मी स्वतः मला आठवड्याने क्लिनिकल दाखवलेलं. आणि त्या दिवसापासून त्या व्यक्तीने दाखले सरांनी जे आयुष्यभर मारकुंडे म्हणून फेमस होते शाळेमध्ये काम केलं होतं धर्मपेठ विद्यालयामध्ये. त्या दिवसापासून त्यांनी मार्ग सोडलं. मार्ग त्यांचं माझ्यापासून ते बसलं. त्याच काळामध्ये संघाची शाळा, संघाची तिथे बैठक वगैरे परेड वगैरे असायची बाजूला वगैरे निर्वाही. मला प्रत्येक जणांच्या संघामध्ये या जायचो. एक पाटणकर नावाचा मुलगा होता, आधी लक्षात जातो. तो म्हणाला हे आपले दिलीप हे अत्यंत सभ्य व्यक्ती, सभ्य म्हणून मला एक हे पडला. काय ना त्याच वेळेत 8वीमध्ये गेल्यानंतर अशी एक स्पर्धा झाली. अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर असे कुठे आपल्या एका नावात बसले आहेत. कोणाला बघतात. संपूर्ण गॅलरीमध्ये तो हॉल भरलेला होता. जवळजवळ 400-500 मुलं होती. काही काही बोलतात माझा नंबर आला. मला म्हणजे नाव पण दिलं होतं. अचानक माझं नाव आलं. मी म्हटलं सर म्हटलं मला भाग घ्यायचा. स्कूलमध्ये करून बोलणार मी भाग घेतला आणि जबरदस्त शाळा पडल्या. त्या गिरजे आणि पोद्दार म्हणून तिथे एक बाई होत्या आणि होत्या. त्याने मला अक्षर उचलून घेतलं. अरे मला तो एक टर्निंग पॉईंट ठरला. आणि मग मात्र मी कधी मागे वळून बघितलं नाही. त्याच वेळेस एक ओक सर म्हणून होते पुन्हा. ओक सरांनी त्यात ज्यावेळेस मॅथमॅटिक्स मला पेपर मिळाला, उत्कृष्ट मिळाला, केमिस्ट्रीचा पेपर होता त्यात आणि मला त्याने जवळजवळ 10 मार्क फक्त दिले. म्हटलं मी रडलो. म्हटलं 10 मार्कच का म्हणून. तर ते म्हणाले की तुम्ही फक्त पेपरमध्ये प्रयोग लिहिला त्याचे कारण मीमांसा केली नाही. म्हटलं सर तुम्ही सांगितलं हायड्रोजन त्याचा H2O पासून तर दिलं, पण त्याचा H2O कसा झाला. त्यावेळेस मला जाणीव झाली. आणि कदाचित त्या प्रसंगाचं पुढे जे काही शोधनिबंध दिल्या गेले किंवा काही दिल्या गेले ते 8 की 9 शोधमध्ये त्यासाठी फायदा झाला. मग मात्र चालना मिळाली. त्यावेळेस आम्हाला दिनकर देशपांडे म्हणून एक हे होते. ते चांगले प्रख्यात लेखक होते. कुसुमताई देशपांडे म्हणून, कुसुमाताई देशपांडे म्हणून त्यावेळेस त्याही आमच्या वाट्याला आल्या. हा एक भाग झाला. 8वी पासून नंतर मग त्या काळामध्ये काही जुने लोक आहेत तिथे प्री डिग्री सायन्स आणि BSc पार्ट 1 असा भाग असायला. BSc पार्ट 1 असं मेडिकल ऍडमिशन झाले. आमच्या मोठ्या भावाला असं वाटायचं की मी मेडिकलात जावं. माझ्या वडिलांना वाटायचं की मी मेडिकलात जावं. आणि सर्व असं वाटायचं. मला कल्पना होती माझ्या ऑफिस, मला कल्पना होती माझ्या कपड्याची ड्युटी. काय करत नाही मला अजून समजत एक आपल्याला आपल्या कपडा ओळखायचा म्हणून. ठीक आहे मी प्रयत्न करतो म्हटलं. त्यावेळेस BSc पार्ट 1ला चांगले मार्क मिळाले. पण त्यावेळेस ऍडमिशन त्यावेळेस त्या नीट एंट्रन्स वगैरे काही नव्हत्या. BSc पार्ट 1 ऍडमिशन असायच्या. मला त्यावेळेस मार्क कमी पडले. आणि आता टक्कट पण पताकट झाला. त्याच्यावर मात्र एक अजून एक महत्वाची घटना घडली की 10वीमध्ये असताना काही लोकांना असं वाटलं की आणि पुन्हा काहीतरी असं वेगळ्या प्रकारे जावं वगैरे. म्हणून मी त्यावेळेस IASचा अभ्यास सुरू केला, फॉरेन रिझर्चचा अभ्यास सुरू केला, मिलिटरीचा अभ्यास सुरू केला. बरेचसे अभ्यास त्यानंतर काही नॉलेज वाढलं आणि कमी. 10वी नंतर BSc पाठवून झालो. आणि BSc पाठवूनच्या अगोदरचा एक अजून फार सुंदर प्रसंग आहे, तो मला वाटतं सांगावा. प्री डिग्री सायन्सची त्या इंटिग्रेटेड मेमोरियल सायन्स म्हणून बरेच सुरू होतं. फाटक म्हणे फार सुंदर
हेडमास्तर होते धोतर कुठला पांढरा धोतर आपल्याकडे तुम्ही लोक सर्व आपल्या जेव्हा भावी सर्व तयार करतात सुंदर पांढरा शर्ट पांढरा मागे वगैरे त्यांनी सहज सर्वे केला आणि म्हणाले सीआरमध्ये क्लास त्यावेळेस आमच्या वर्गामध्ये 152 विद्यार्थी होते प्री डिग्री सायन्सला त्यामुळे उभं करा बोलले त्यामध्ये काही स्पार्क आहे काय बघा कसं मानतं कधी कोणाला ओळखतात माझ्या वाटत चांगला असेल ते म्हणून काय सर्व गोष्टी त्या त्या क्षणाला समर्पित आहे त्याच वेळेस एक गाडीवर एक शिक्षक आले खूप चांगलं डॉक्टरने शिकवलं होते आम्हाला त्यांनी त्यांना काय लिडरशिप सारखं काहीतरी आलं माझ्याकडे आणि त्याने विचारलं सर माझं मुलं मिळालं नाही तर त्यानं सर नाव विचारायला आम्ही ते उभा राहिलो म्हटलं तोपर्यंत थोडंसं इकडे आणि बरं लागलं असं मला वाटतं सर बोला व्हॉट युअर नेम सर प्लीज असं म्हटलं त्याने आपलं नाव लिहिलं परशुराम दामोदर काजवे नवरी टिप्पा मग मी वाचलं मिस्टर परशुराम दामोदर काजवे सी आय वॉन्ट टू नो मिस्टर देवर बस का सुंदर गोष्ट आहे बघा मी म्हटलं नाही सर तुम्ही दिलं नाही म्हटलं पण सर हा रिस्पेक्ट ॲज अ युअर टीचर माणूस आला जवळ तर जोरदारपणे मला पाटील शाबासकी दिली टाळ्या वाजवणे या विद्यार्थ्यांनी आणि खरंच कपड्या टाळ्या पडल्या आणि मग त्यांनी थोड्या वेळ निरोप आला तुमच्याकडे पापडे म्हणून कोणी मुलगा आहे दिलीप पापडे त्याला तुम्ही सिंहाच्या दिवशी उभं करा घेऊन दिली काजवे सर माझ्याकडे आले आणि माझे पापडे त्यावेळेस त्यांना काय काय खूप सुंदर मला वाटतं नागपूरला काही लोकांना माहिती नाही आता माहिती पापीवार म्हणून भाऊ होता स्वतःच पापकर म्हणून फार मोठी व्यक्तिमत्व त्या काळामध्ये खूप मोठा त्यांचा व्यापार पापडांचा व्यापार होता तर त्यांनी तो उभा राहिला आणि उभा राहिला माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये 5 रुपये दिले मला की त्या इलेक्शन तुला काय करायचं कर म्हणा उभा राहिल्यानंतर म्हटलं बाबा म्हणते 5 रुपये मला परत करायचे मी सरळ त्यावेळेस म्हणजे खूप चांगले बोलावलं मला पहिली गोष्ट मुलामुळे त्यावेळेस बोलायचंच नाही तरी मी धाडस केले मोठे मुलगा होता त्याला घेतला आणि आम्ही सरळ एक दोषी म्हणून मुलगी मला फार चांगली वाटायची मी त्या घरी आम्ही घर सोडत गेलो तिच्या आई वडिलांना मी वापरून नमस्कार केला साध्यावर विराट काळीच्या मुलांनी मला नमस्कार केला वापरून नमस्कार केला आम्ही वापरून नमस्कार त्यांच्या वडिलांना तर मग तिने ओळख होते की अशी आमच्याकडे विद्यार्थी आणि त्यांनी तो काजळेसरांचा काजळ याच्यानंतर जो प्रसंग सांगितला मिस्टर काजळे हो का म्हणजे बसा मग त्याने काहीतरी आपण तिच्या वडिलांनी वय वगैरे आणले मग मी त्याला सांगितलं तर काका म्हटलं अशी गोष्ट मला इलेक्शनला उभा केला या लोकांनी हा तिथे उमेदवाराला निवडून नाही गेली तुम्ही पण मला मदत व्हावी तुमच्या मुलीची त्या म्हणाले तुमच्यासोबत आहे आम्ही 3 दिवस फक्त फिरलो जोशी मलाही म्हणाले एकही पैसा खर्च करायचा नव्हता आम्ही घरोघरी गेलो त्याच्या आईवडिलांना भेटायचा मोठा करायचा पापी संतोष पापी त्यांना माहिती आहे माझा रस्ता आहे हे प्रथम तो स्वतःहून सांगतो इलेक्शनचा दिवस आला 157 मतं त्याचे 3 मतं त्याला पडली एक त्याचं स्वतःचं एक त्याच्या बहिणीचं आणि एक त्याचं आणि बाकी सर्व मतं मला पडली तिथे परांजपे शिक्षक होते टेक्निशियन होते त्याने चक्क समोर ज्यावेळेस तिकडे होते सोबत मला उचलून घेतलं अक्षरशः उचलून घेतला अरे काय तू रेकॉर्ड ठेवा म्हणजे आजपर्यंत आमच्या शाळेचा रेकॉर्ड आहे कॉलेजचा रेकॉर्ड आहे म्हणजे अक्षरशः घेऊन तो मला नाचला हो अरे गव्हर्नमेंट असे शिक्षक करू शकतात एक दामले सरांसारखे की जे आपण मागच होऊन देतात एक परमेश्वरांसारखे की जे आपल्याला हे देतात प्री डिग्री सायन्स झालं बीएससी पास झालं मार्क कमी पडले आणि त्याच वेळेस माने म्हणून एक व्यक्तिमत्व भेटलं माझ्या वडिलांना काय वाटायचं माहित नाही तुला मार्क कमी पडलेत ना तू तरी पण तू मेडिकलला जायचं बघा वडिलांच्या इच्छा काय असतात अशा आपण किती त्यांना फॉलो करतो वगैरे मुलांनी बघावं त्या करावं त्यांना कधी कधी त्या लोकांना एक काहीतरी वेगळं स्पार्क टच होत असतो कुणाला मला वडिलांचं कोणाला मित्रांना होतात की शुभेच्छा असतात इच्छा असतात किंवा ते आशीर्वाद असतात किंवा ईश्वराची इच्छा असते मी त्याला म्हटलं बाबा म्हटलं कुठे प्रजराच्या मागे लागतात सोडून द्या म्हटलं त्या अक्षरशः आणि दुसऱ्या गावात आमच्या परिस्थिती नव्हती त्यावेळेस काही शाळा कॉलेज होते आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणला
पण काही शक्य नव्हतं. मी सरळ उठलो आणि विविध सायन्स कॉलेज आमचं अंबाझरीचं तिथे गेलो आणि सरळ ॲडमिशन घेऊन टाकतात म्हणजे मला माहिती पण नाही. त्यामुळे बघा दिलीप कुमार वगैरे वगैरे फिरायला आलं त्याची भेट झाली आम्हाला आणि मग या आमची भेट म्हणून सर्व घेऊन गेला तिला भेटलो काय सह्या घेतल्या काय असे बरेचसे लिडर त्यावेळी अंबाझरीमध्ये आम्हाला भेटायचे. बरेचसे म्हणजे लिडर्समध्ये नेते वगैरे अभिनेते वगैरे सर्व. हा जरा विषय म्हणजे आला त्या गमत सांगितलं. इकडे माझे वडील मेडिकल कॉलेजला छत्रा मारला तिथे माने मारले विभागामध्ये काका त्यावेळेस ते रिटायर झाले होते बघा. ही गोष्ट पिढी साईडची त्यावेळेस रिटायर झाले होते. फार गोष्टी वाईट होते अक्षरशः. त्यावेळेस मी कामं करायचो आणि कामं करून मी कमाई करायचो. त्या कमाईमध्ये माझ्या बहिणीचे कपडे घ्यायचं तरी घ्यायचं सर्व करून घ्यायचं. पुस्तक वगैरे घ्यायचं. पुस्तक घ्यायचं त्या मला दुसऱ्या पुस्तक दिलं आणि त्यांना नोट्स होते. हा पुस्तक नंतर सांगेल तुम्हाला. तर त्यांनी पिछा बोलवला ते जाऊन तिथे भेटले. त्यावेळेस ऑक्युपेशन थेरपी आणि फिजिओथेरपीला एक डॉक्टर गोल्डर म्हणून होते. एक डॉक्टर देव म्हणून डायरेक्टर होते. चिखळीच काढ म्हणून पुण्याच्या त्या एक डायरेक्टर होत्या. ते तिघजण होते. ते मला एकच पोस्ट झाली आहे म्हणे ती ओबीसी समाजासाठी आहे म्हणे पण ते तुम्हाला मिळू शकणार नाही कारण की त्याच्यावर एखादा क्लेम आहे. हा जर मुद्दा सोडून गेला आता ऑक्युपेशन तिला ऍडमिशन मिळेल म्हटलं ऑक्युपेशन जाऊ कसं काय सोडून म्हणाले असं मी त्यांना म्हटलं नाही म्हणे ऑक्युपेशन थेरपी फिजिओथेरपी काही फरक नाही. त्यावेळेस भारतामध्ये 4च लक्षात घ्या ते अलिडेज होते फिजिओथेरपीच्या ऑक्युपेशनमध्ये 4च मेडिकल कॉलेजेसमध्ये संपूर्ण भारतामध्ये आज तर नुसतं पेव सुटलेलं आहे फिजिओथेरपीच्या कॉलेजेसचं 20 सीट असायच्या. 20 सीट ऑक्युपेशन थेरपी 20 सीट फिजिओथेरपी. त्याने मला आग्रह केला कसं बघा माणसं देवासारखे भेटत असतात. डॉक्टर बोलत म्हणाले मॅडम म्हणाल्या तुम्ही म्हणे ऑक्युपेशन थेरपीला ॲडमिशन घ्या सुदैवाने आणि तुमचं करिअर चांगलं होईल. फिजिओथेरपी आम्ही शिकवतो आम्ही फिजिओथेरपिस्ट आम्ही दोन्हीकडे सारखे व्हायचे आणि हो नाही म्हणता माझी ॲडमिशन ऑक्युपेशन थेरपीला झाली. पहिला दिवस काकाबाईचा पटोलिया म्हणून एक फार झालं त्यांच्या त्या काळामध्ये लक्षात घ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आजपर्यंत रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये एकमेव पास झालेला तो फर्स्ट अटेम्प्ट झाला मी एकटाच आहे आजपर्यंत रेकॉर्ड कोणी मोडला सर्व बाकी सर्व प्रायव्हेटमध्ये आलेले म्हणून त्यांनी 10-12 मुलांना प्रेरित केलं की जाऊन वगैरे मी सांगतो GMC त्या गव्हर्नमेंट कॉलेज एशियामध्ये बिगेस्ट पण होतं नंबर 2 मेडिकल कॉलेज म्हणून ओळखला जातो आणि तिथे एकदाची ॲडमिशन झाली. ॲडमिशन झाल्यानंतर मग मी 3 वर्ष सतत उन्हाळ्यात लागेल नोकऱ्या करायचो त्यावेळेस ते असं चालू होतं. त्यात एक व्यक्ती मला भेटतात त्यांच्याकडे आम्ही दोघं जण राहिलो मी आणि पंदे जाम दारू घ्यायचा तो उद्योग होता आणि मी आपला अभ्यास करायचो कामावर जायचो. बाकीच्या वेळेस मला ते अभ्यास फार वाटतं त्यावेळेस मला चेंज वगैरे मी वाचायचं त्यांच्याकडे आम्हाला वडील रिटायर झालेले खूप वाईट परिस्थिती त्यावेळेस भाऊ पण नोकरी लागले तर तरी किती जाणार मोजकं खाणं त्या खाण्यामुळे त्याला मी आजपर्यंत काटा काय असं वाटतंय. मोजकं खाणं आणि खूप काम करणं साईटवर जाऊन काम करणं उन्हावर जाऊन काही लेबर वर्क करणं उचलणं वगैरे. तो बंदे दारू पिणारा होता त्या घेऊन निघून पडायचा. मी त्याला सावरायचो बेसरी म्हणायचे त्याला निघून जा. हे फार वेगळ्या अडचणी आहे. जवळजवळ 1.5 महिना मी तिथे राहिलो त्यांच्याकडे. त्या काळामध्ये त्याच्यामध्ये बंदेमध्ये असा अमदावाद बंद झाला. जाताना तो म्हणाला दिलीप तू काही दिवस अजून थांब माझी दारू पिऊ शकते. म्हणजे बघा त्याचा एक मला वाटते मी व्यसनमुक्तीसाठी तिथे भरपूर माझ्या ईश्वराच्या कृपेने काम झालेलं आहे त्याचा एक बेस होऊ शकतो मूळ शकतो. काही सांगता येतं म्हणून म्हटलं ना माणसं कशी भेटतात कसं आपल्याला घडवतात कसं त्याचं उत्पन्न कसं त्याचं निष्पन्न चांगलं निघू शकतं हे त्याचं उदाहरण सुंदर उदाहरण. आणि तो मला रेग्युलर बदलायचा काळात सुद्धा त्याच्या भावाने खूप माय व्हायचं. त्याच काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस असायचे अभ्यास खूप असायचा. माझ्याकडे पुस्तकं नसायची. पुस्तकं एखादा परवडत असायची. फिजिओथेरपीची ऑक्युपेशनची पुस्तकं त्यावेळेस फार कमी होती. लायब्ररीत जाऊन जो बसायचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये हायस्ट मार्क होणारा त्यावेळेस दाखवण्यासाठी मी एकटा दुसरा एक दोषी मुलगा होता.
तर मी काय करायचो, घेऊन पण जायचो, बसायचो, त्याचे नोट्स काढायचो. मुलांना काही बोलायला म्हणून सांगतो मी. ते नोट्स काढून मी सर्व मुलांना द्यायचो, सर्क्युलेट करायचो. त्यामध्ये आपण त्याची पुस्तकं द्यायची, ज्याकडे होते त्याने, मग मी त्यावर घ्यायचो. त्याच काळामध्ये त्या काळामध्ये मी एकटा असं नाही, बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होतं की लोकांकडे ड्रेस कमी असायचा, त्यावेळेस तांब्यामध्ये कोळसा टाकायचा आणि प्रेस करायचो. संध्याकाळी आलो, कपडे धुवायचो, प्रेस करून घ्यायचं कोळसा भरून त्याच्यामध्ये, आणि दुसऱ्या सकाळपर्यंत वाळायचं. प्रेस करून छानपैकी एक दोन म्हणाला, हे काय रोज रोज एकच कपडा घालतो. आम्ही सरळ समजून दुसरं केला. ते मला देशपांडे म्हणून एक टीचर होत्या एकदा, त्या दोन थोबाड माझ्या लक्षात घ्या. ऑक्युपेशनल थेरपीच्या सेकंड इयरची गोष्ट आहे बघा, फिजिओथेरपीच्या सेकंड इयरची गोष्ट आहे. हू आर यू टू से लाईक दिस, असं बोलायचं नाही मला, ऐकलं का? यू आर नॉट सपोज टू डू दॅट. आणि मग ते त्याच मला PhD मनसर आणि महाराष्ट्रामध्ये गोष्ट केली. महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या व्यक्तीमध्ये त्यावेळेस पोलिओचा फार मोठा प्रादुर्भाव होता. ते खूप ट्रान्सपोर्ट चांगल्या मदत ट्रान्सपोर्टचं ऑपरेशन करायचे. त्यांनी त्या मुलाला बोलून घेतलं, या मुलाला काय करूया म्हणे याचं. सर म्हणतात त्याला क्षमा करा, का संबंध आहे बागेपर्यंत विचार करायला, का सांगायचं तरी अजून चांगलं सुधार आहे, सोडून दिलं. कसे टीचर बरं असतात. इकडे एक दाते सर होते, इकडे आपले काजळे सर होते, इकडे परांजपे सर होते, इकडे देशपांडे सर होते, आणि इकडे आपले हे आता भेटले मावा सर म्हणून होते. आणि आमचं करिअर सुरू झालं. 8वी पासून मला कुठेही ब्यावरा, शाजापूर, पुणा, कडोला, साकीटोला, देवळी, भंडारा कुठे भटकावं लागत नाही. 8वी पासून माझं करिअर तिथे नागपूरला सेट झालं. 2 महिने उन्हाळ्याला जाऊन कमाई करायचो. इकडे आमचे मधुकर भाऊ होते, ललितचे वडील, अशा त्याचे आम्ही उपकार कधी विसरत नाही. दिनकर पाकडे त्याचे उपकार आम्ही कधी विसरत नाही. आणि झाल्या मला असं वाटलं आपण तिथे लोकांवर मरायचं. वडिलांनी तर फार हे होती, परिस्थिती होती. सरळ गव्हर्नमेंट मेडिकल ते इंडियन मेडिकल कॉलेजमध्ये गेलो. मी त्यांना म्हटलं की तुझ्याकडे पार्ट टाइम फिजिओथेरपीचं काम करतो. तर ते म्हणाले कशाला करता, म्हणजे इंटर्नशिप आहे सुरू, तुम्ही तिथेच जॉईन व्हा. तिथे मला खूप चांगले अनुभव मिळाले. लोकमतच्या फिटनेस फंडामध्ये पार्किन्सनचा आधार त्याच्याबद्दल फार चांगली माहिती अनुभव दिला आहे, तो मी इथे सांगत नाही. आणि एक दिवस माझे वडीलच म्हणाले की तिथे भटकायचं, 1 महिना होऊन गेला तुला, आता तू असं कर, पुण्याला जा. पुण्याला तुझ्या ऑफिसमध्ये जाऊ भेट. तिथे माझे दोस्त आहेत पावसे म्हणून, त्यांचं मुलगा इथे बघा इथे काही ज्या कोकणचं काम होतं ना, त्यावेळेस तिथे सगळीचा होता. उद्या त्याच्या बाबतीत काही घडलं, तुझ्या दुकानात काय होतं माहीत नाही. तर ते पालसे साहेब त्याचे पुन्हा त्यामुळे सांगणं मला आवश्यक वाटते. माझे वडील त्या काळामध्ये जंगल असायचा बाजूला सगळीकडे, त्या सगळ्या पूजा सांगायचे. ते पालसाहेबांनी ऐकली. समाजाला काही समज नाही बरं, ब्राह्मण काही म्हणू नका, ते काय समाजात ते पालसाहेब ब्राह्मण आम्ही केली. ते चक्क म्हणाले कशा त्याने इकडे जे पूजा वगैरे पूजा सांगतो, पूजा करू शकता पाणी बाबू तुम्ही असं करा, उद्यापासून माझी पण पूजा करता सकाळी या. आणि त्या काळामध्ये आम्ही डोंगर चढून श्रावणामध्ये मध्ये पूजा सकाळी पूजा घरोघरी होत असते. त्यावेळेस डोंगर जाऊन मी आणि माझे वडील आम्ही रात्रीच्या वेळेस जायचो. रात्री 11 12 वाजेपर्यंत पूजा करायचो. मी गेलो की कोणा सिंधू लावा, भुका लावायचा असं, शिरावा रस्ता वाटायचं असं, बदल तो लागायचो. कधी काय सांगावं, तो पण एक काहीतरी आपण दुसऱ्यासाठी करणं लागतो, त्याचा तो हे असते. लोकांना बोलायचो, करून द्यायचं, काही तोही असते. पंदेसारखा माणूस मुलगा मिळाला, वाटायला माणूस आला आणि घालून काही तोही असेल. न कळत आमच्याकडून काहीतरी सोशल वर्क, सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य होत गेलं. पालसाहेबांनी त्यांना वळायचं ते तेव्हा तुझा पुण्याला पालसाहेबांकडे होता. पालसाहेबांकडे उतरलो, ठीक दिवशी होतो. आणि अचानक ते मला पालसे ना जा डेप्युटी ऑफिस जाऊन भेट करण्याचा प्रयत्न करून मी तिथे गेलो. कुलकर्णी म्हणून एक फ्लॅग होत्याने मला चक्का हाकून झालं. हू आर यू कमोरिया एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला त्या सिटीजन बोर्ड औरंगाबाद होता, जेलमध्ये. मला काहीतरी वाटलं त्याच्या बोलण्यामध्ये. आणि मी सहज त्यांना म्हटलं की मला तर या साहेबांना भेटायचं नाही. साहेब गेलेत म्हणे, आज काय भेटू शकत नाही. मी थांबलो. ते दुपारी काहीतरी चहाला गेले. मी चक्क केबिनमध्ये घुसलो. तेही योगामध्ये माणसे होते.
त्यांना म्हटलं सर म्हटलं अशा अशा पोस्ट खाली येतो रत्नागिरी, नागपूर, नाशिक, पुणे असं ना. आणि त्याच्या आपण जाहिरात निघायला 12 मुलांची आहे आणि तुम्हाला माहिती आहे सध्या अजून लोकांना फिजिओथेरपी ऑपरेशन नाही आहे म्हटलं. प्रायव्हेटमध्ये ते फार भरपूर आले माझं कोण समजत नाही लोकांना असं वाटतं म्हटलं. हो तेव्हा नाही म्हटलं तुम्हाला कसं कळलं 12 पोस्ट आहे म्हणून वगैरे म्हटलं आमच्या सोशल मीडियामध्ये इंग्रज सांगितलं इंग्रज सांगितल्यामुळे ते दचकले आणि तिथे त्यांच्याकडे ते पण डेप्युट आहे त्याचा आपण डिटेल लावून ते झाले बघा माहिती नाही सर मी फुटवावर आता थांबतो काय माहिती आपण आपले घरचो घरदोस्ताला आणि आता तुम्ही या बोलतो गेलो नाही सर नाही त्याने मला बदल 3 वाजले 4 वाजले 4 साडेचार 10 माणसाला कोणतं याला बघता का नाही ओळखलं तुमच्याकडे किती वेळा गेले दिवस सकाळपासून मग मात्र हा मुलगा ना येऊन गेले ताबडतोब ती फाईल उघडा आपल्या याची इंटरव्ह्यू आपल्या याची पोस्टची आणि माझ्या सर ते एम्प्लॉयमेंट टेम्पररी आहे 19 ते 19 आहे आपल्याला स्टेज अहवाला पाठवायचं ती फाईल इकडे घेऊन या ती फाईल बघा एका फायदा एका सोबत 10 लोकांना सांगत असतात अचानक ते फाईल आणली आणि इथे पोस्ट खाली आहे सर्वांना ज्याचे नाव नोंदवलं त्यांनी माझ बघा सर्वांना म्हणजे इंटरव्ह्यूला बोलतात. मी गेलो आणि घरी गेलो तोपर्यंत माझ्याकडे इंटरव्ह्यू कॉल आलेला होता. इंटरव्ह्यू द्यायचा गव्हर्नमेंटकडे द्यायचा होता. गव्हर्नमेंट करायला मला सगळं चांगलं आहे कारण वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन होतो. माझं पहिलं सिलेक्शन झालं त्याने 24 त्याला पुढे झाला म्हटलं रत्नागिरी एकदम लोक पुन्हा मुंबई वगैरे पोस्ट होती रत्नागिरी का सर म्हटलं इंटेरियर आहे म्हटलं आमचं ऑफिस तिथे कोणाला माहिती सर म्हटलं हू इज एज्युकेटेड आहे म्हटलं तू कोण लागून गेला तू कसा एज्युकेट करशील सर एक सावली म्हणून सॅकेंड त्याने विचारला सर पैसा काय करत आहे पुढे झाले. दुसऱ्या दिवशी मला ऑर्डर मिळाली रत्नागिरीला जॉईंट फार्म मी त्यावेळेस अपॉइंटमेंट मिळाली 3 महिन्याची अपॉइंटमेंट होती 3 महिन्यानंतर तुमचं बघा त्यावेळेस बघा अपॉइंटमेंट मिळाली. त्या काळामध्ये जसं आज रत्नागिरी मडगाव किंवा रत्नागिरी सर्वांना माहिती आहे कुणाला माहिती नव्हतं त्याने सांगितलं पुण्याला उतरा पुन्हा बस ऍक्च्युली रत्नागिरीपासून कोल्हापूर सॉरी नागपूरपासून कोल्हापूर बस 100 होती महाराष्ट्रातून पण लक्षात नव्हतं. आम्ही एस टीमध्ये चौकशी केली मग मी आलो. माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये टिनाची पेटी होती एक प्लास्टिकचा ग्लास होता आणि एक हे होतं एक ताट होतं आणि एक चादर होती दिली अशा बदल मला सोडायला त्याने आपल्या हातात ते नदीच्या वडिला घड्याळ दिली त्यांना म्हणतात भाऊ म्हणे किंवा नका देऊ म्हणतात बघेल म्हणतात त्याच्या खिशामध्ये 100 रुपये कमवले हां अशांना रत्नागिरीत आलो. बिहारमध्ये संध्याकाळी 7च्या दरम्यान पुन्हा रत्नागिरी बसने आलो. बिहारला गेलो 7:30 पावणे 8 वाजले होते. माझा डबा उघडला त्याच्यावरून काही घेतलं आणि मग झोपायचं म्हणजे गव्हर्नमेंट झोपा मांडली त्याच्यामध्ये फक्त 100 रुपये होते. मी झोपलो सकाळी लवकर उठलं जाऊन बघा मी सकाळी उठलो आणि पहिल्यांदा त्या काउंटर विचारलं होय रत्नागिरी हो रत्नागिरी इथं लोकमान्य जन्मस्थान कुठे आहे मी त्यांना विचारलं विहार करणार ते असे इकडून डाव्याकडे जा दुसरीकडे वळा तिथे तुम्हाला स्थान होते. मग तुम्ही काय विचारता तुम्ही का पर्यटक आहात का पर्यटकाला काही वेगळ्या फिरायला आला करू त्या पर्यटक शब्द वगैरे प्रचलित नव्हता नाही म्हटलं मी अपॉइंटमेंटसाठी दाखवला पण मला असं वाटतं म्हटलं की या भूमीत आलो त्यातलं एवढं मोठं व्यक्तिमत्व त्यांचं स्मारक आहे त्यामुळे दर्शन घ्यावं. त्या माणसाने मला हात जोडले चहा बघून घ्या पाहिजे त्याने चहा भेटून नाही घेतला काय म्हणजे तुम्हाला तिथं बघा कसं माणसाला आधार होतो आपल्या जागेचा ना. सकाळच्या काय उठलो फिरता मग त्यावेळेस आपली झाडी वगैरे होते लहान गड्ड्या होत्या 4 झाडीमध्ये गेलो लोकांना ठिकाणी गेलो तिथे नतमस्तक झालो आमचं शहा म्हणाला आणि मग मात्र मी दर्शन घेतलं. 8:15 प्रादेशिक मनोरंजन गेटवर एंट्री केली. गेटवर एंट्री केल्याबरोबर तिथे आपली भेटायची वेळ नाही आहे. एक वासुदेव आहे
वासू आयरे म्हणून एक मोठं उच्च प्रचंड होती मराठी मोठ्या मराठी माणूस होता, क्रूर होता, आवाज करून होता. ते भेटायची वेळ नाही, पेशंट नाही म्हटलं की अपॉइंटमेंट काय म्हणाले अपॉइंटमेंट त्यांना लगेच त्याने स्वामी मानला. त्याच वेळी एक स्वामी म्हणून ते पेशंट होता. स्वामी म्हणून पेशंटने म्हणला हे माझ्या आवाज होता ताजी काय असतात ना, आणि घाबरलो आणि मात्र मी म्हटलं की तुझे थांबतो नाही काय नाम नाही. मग त्यांनी इकडे मला निरोप पाठवला. योगा केळकरांकडे घेऊन गेले. त्यांनी डॉक्टर केळकर एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व त्या काळामध्ये त्यांनी मेंटल काम केले. ती चार नाव मला फार लक्षात आलं की योगा केळकर, दुसरे डॉक्टर रवींद्र रेकडे, तिसरे डॉक्टर इक्बाल, चौथे आपले डॉक्टर शाश्वत असं ना. या चार समज मला चांगलं काम मला करायला मिळाला. योगा केळकर गेलं त्याने चहा दिला, चहा घेतला आणि बाकी तुम्ही आता बघा कसं तुम्हाला मिळवलं. मी जॉईन झाल्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण फिरलं, राहून घेतल्याच्या सोबत वगैरे. आणि ही गोष्ट आहे 7 एप्रिलची मला जॉईन करून गेला, 8 एप्रिल उभा जॉईन करून घेतला. अशी दुपारची वेळ होती. एप्रिलचा उन्हाळा आपल्याला माहिती आहे, पावसाच्या मधून आपल्या त्या काळामध्ये मेच्या पहिल्या आपण पाहिजे वगैरे. दुपारी मी सहज अगदी भरपूर वेळ तिथे जायचं वगैरे कामच होतं ना काय. तिथे बसतो आणि गवंडे म्हणून एक छानपैकी पिऊन आला. पिऊन म्हणजे अटेंड होता, पिणार होता नाव पिणार असतो ना, नरेंद्र गवंडे आला. तो खूप चांगले पेट बघायचा, चांगलं भय म्हणायचा. म्हटलं अरे काय करतो तू घर म्हणायचं म्हणून बरोबर म्हटलं या तो प्रश्न बोलूया म्हणतात काय. आणि आम्ही तिथे अन्नामध्ये छानपैकी अमरावती आज अमरावतीमध्ये खूप म्हणजे ठीक आहे काळाचं असतं ना, अमरावतीत बसतो. आणि त्याने सुंदर भजन म्हटलं. भजनाची सुरुवात आम्हाला होती, गाणी होते. पेशंट छान मध्ये योगा करताना भेटतो दुपारी 3 वाजता आल्यानंतर वगैरे. सर म्हटलं आपल्याला एक ऍक्टिव्हिटी मिळाली. त्यांना फार इथून म्हणायचं योगा करताना. काय ऍक्टिव्हिटी सर आपल्याला भजन ऍक्टिव्हिटी मिळाली ना. हा म्हणजे कसं मग मी त्यांना दाखवलं. त्यांना त्यावेळी 3 वर्ष होऊन गेले बघा, तोपर्यंत ऍक्टिव्हिटी नव्हत्या. आणि आमची दर गुरुवारी भजनाची ऍक्टिव्हिटी सुरू झाली. त्या काळामध्ये आज काय नियम बदल मला माहित नाही. श्रीराम मंदिरामध्ये मेंटल हॉस्पिटलच्या पेशंटला घेऊन जातो. त्याच काळामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये भजन केलं स्वामीनारायणाचे एका असायचं बघा सप्ताह वगैरे त्या काळामध्ये, आणि घेऊन गेलो. असे आम्ही 4-5 देवळं विश्वेश्वर देऊ असे घेऊन गेलो. आणि आमचं भजन लोकांना वाटायचं की गडे भजन म्हणू शकतात, ते भजन म्हणतात असं सर्वांना आश्चर्य वाटायचं. पण त्या काळामध्ये केलं आणि मग त्यांना योगा करताना खूप आश्चर्य वाटतं. ऍक्टिव्हिटीची सुरुवात होती. त्या काळामध्ये एक मंत्र होतं माझ्या मनात, दिवसभर आपल्या पेशंटना काय काम द्यायला, या लोकांना काय आपण कशाप्रकारे गेस्ट करू हे माझ्या सतत विचारायचं. पण तुझा विचारच नसायचा. मग मी तिथे स्टॉप असायचे. मग तो त्यावेळेस श्रीकृष्ण मुद्दा जागा होता, त्याला बघितलं. त्याने मला व्हॉलीबॉल शिकवलं. शंकर पवार होता, त्याला घेतलं. वॉर्डमध्ये हरिश्चंद्र पवार म्हणतात सुंदर हे विकायचं तयार करायचा बकेट आपला ट्राफिकच्या पिशव्याला ट्राफिक पिशव्याला केलेली गेली त्या काळामध्ये. मनोहर सावंत होता, तो चांगल्या टोपल्या विणायचा. वासू मोहन आयडिया म्हणून त्या आंबेडकरवाडीला त्याचा अशोकनगर मधला तो टोपल्या विणायचा. अशा करता करता चालायला रसा होता, तो कार्पेंटरी करायचा. बरीवेळा महिन्यांवर पण मोठा आंबे विकणारा होता, तो असं हे करायचा. त्या सर्वांना पकडलं आणि पेशंटच्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या. योगा केळकरांना फार आवडत. त्यांनी जोरदार सुरुवात केली. 3 महिने माझ्या कशी वगैरे बसायला लागलं नाही. 4था महिना लागला मला अपॉइंटमेंट होणारी अपॉइंटमेंट मिळाली. आणि त्याच काळामध्ये औरंगाबाद त्या काळाचा अजून एक महत्वाचा अनुभव आहे. कदाचित मला वाटते 13 किंवा 14 एप्रिलची तारीख असेल. मी काहीतरी विमोचन होतो. मी काय झालं की पैसे होते एका ठिकाणी आरामदार तिथे होतं का सांगण्याचं नूतन आरामदार होतं नाक्यावर. तिथे मी पैसे भरून टाकले. 45 रुपये तिथे काही भाडं होतं. 2 दिवसामध्ये थोडं थोडं सावकर हे केलं. तर तिथे गोदा म्हणून एक खूप सुंदर व्यक्तिमत्व मिळाला. तिथं सायकोच होते ते. त्याला काय म्हणता मुलगा काहीतरी म्हणे एक अडचणीच असतो. सर्व माझ्या पुढे आले. हे बघा तुम्ही लाजू नका. हे माझ्या खिशातले पैसे पण हा कमी असायचे. हे 50 रुपये तुम्ही ठेवा. नाही नाही मला काही पैसे नको म्हटलं. नाही ठेवा मला ते. नंतर तुम्ही मला 1 लाख रुपये द्या. मी ते ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी बामणेची खानावळ काढली. त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या तुम्हाला त्यावेळेस खानावळ होती. तिथे त्यावेळेस 90 रुपयात जेवण असायचं. तिथे ते भरले 50 रुपये. आणि त्यांना सांगितलं की म्हटलं बाकीचे पैसे करता दे माझे पैसे सुरू झाले. पहिला पेमेंट आला 492 रुपये. त्या काळात थोडीफार माहिती आहे लोकांना देणार माहिती आहे.
मी त्याचे पहिल्यांदा, कारण आमच्या वडिलांची त्यावेळेस प्रतिभा वाईट होती, 300 रुपये घेतल्याने मंदिरावर ठेवले. आता आपल्याला काय लागतात, 150 रुपये केलं. त्या काळातले फार चांगले काही असे अनुभव आहे की ज्याच्यामध्ये ग्रुप थेरपी केली, लाडगुडी आले, आम्ही लाडगुडी आटले गुडीला बोलवलं आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम केले. एक मनोगत म्हणून एक दिवस एक पेशंट शिकलेला आला आणि मी त्याला म्हणून लिहिले आहे लिहायला घेतलं आणि गप्पात म्हणजे तिथे एक सुंदर लायब्ररी होती. त्या लायब्ररीला आपण कीट लागलेली होती. त्या लायब्ररीला फोटो केला होता. मी ते ओपन केली आणि पेशंटला सर्वांना वाचायला, आपण जसे बसतो आहोत ना, सर्वांना वाचायला लावायचे. सर्व वाचायचे आणि केळकर यायचे, खूप खुश व्हायचे. अच्छा, त्या काळामध्ये फोटो नव्हते, त्या काळामध्ये फोटो वगैरे नसायचे. त्यामुळे आमच्याकडे जर रेकॉर्ड आहे, आम्ही त्यातून एक कल्पना सुचली, लोक किंवा हस्तरेखित काढतात मनोगत म्हणून. आरोग्यमंत्री टोपले त्या व्हिजिटला आल्या, त्यामुळे मेट्रोचं एवढं चांगलं काम करू शकतात होतं आणि त्या मनोगता हस्तरेखितामुळे कदाचित माझं लेखनाकडे पण वेळ जास्त लक्ष केलं तर ते लायब्ररी वगैरे आणि त्याचा फायदा मला आता काढला होता. त्या काळामध्ये 46 मनोरुग्णालय हातामध्ये होते. एक टीम आली डायरेक्टरची आणि त्यांनी त्या मेट्रो हॉस्पिटलच्या माझ्या डिपार्टमेंटला उत्कृष्ट म्हणून थेरपी सेक्शन म्हणून त्यांना मला 46 मनोरुग्णालय आणि रत्नागिरीचं त्या काळामध्ये त्याने त्याला विचारलं. अशा काही काही गोष्टी आहेत तिथे बऱ्याचशा की ज्या नंतर मग समग्रुप थेरपी की पेशंटला ॲड्रेस शोधून काढायचा असतो. त्या काळात एक लक्षात घ्या, ज्यामध्ये जिल्हा आपले तो वेगळा होता, तो तिकडे 5 मिनिटामध्ये आणि खूप वाद आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये त्यावेळी 365 पेशंट असायचे. लोक त्यांना घरी न्यायला तयार नसायचे. तिथे म्हणायचे त्याला जागा वाढवून द्या, दिवस वाढवून द्या. बघा असा भाव होता की ते लोक निगडे करायचे पेशंटना आणि इकडे म्हणजे हा भाव बघा. आणि आमची श्रद्धा इतकी होती की पेशंट बरा झाला त्याला घरी पाठवा. आम्ही त्या काळामध्ये लोटे म्हणून संशोधक वर्कर होते, गौरव साहेब, मी भाऊसाहेब कुलकर्णी म्हणून एक होते, डॉक्टर रवींद्र गुजर म्हणून होते. त्या काळामध्ये ते विवेकानंदच्या गेले नंतर त्याच्यामध्ये आणि आपलं आयुष्य पूर्ण त्यांनी भाऊ गेलं कलकत्त्याला विवेकानंद याच्यामध्ये. योगेश शेखर होता आपला होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर बघा, तो बाहेर बोलत होता. तर ते सर्व आम्ही ते काम केलं आणि त्याला काय करायचं म्हणून आम्ही त्यावेळेस अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. त्या ऍक्टिव्हिटी नंतर हळूहळू आमच्या प्रादेशिक मनोरंजनाचे दार उघडले. कासेकर साहेब आम्हाला पाणी भेटले ठीक आहे. कासेकर साहेबांनी या कार्यक्रमाला खूप पब्लिसिटी दिली, खूप प्रसिद्धी दिली आणि त्या काळाचे पेपर्स पण आम्हाला खूप आहे ना मदत करायचे. आणि म्हणजे काय नाव घेतो कारण की मी त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे की त्याने एक लक्षात घ्या, म्हणजे कोणी चांगला केला त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे. म्हणजे आता त्याने वाईट केलं तर वाईट म्हणायला पाहिजे. तर त्या काळामध्ये त्याने खूप प्रसिद्धी दिली आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये चांगलं काम घडतं असं सुरू झालं. आणि गमत श्रीकृष्ण वेदांतर आजही म्हणतो की मी डॉक्टर दिलीप पाखरेमुळे, डॉक्टर शास्त्रश्रेमुळे सोशलचा रोग काढला होतो. आधी डॉक्टर जीटीवीला काही मुलाखत दिली, त्यावेळेस मुला काही मुलाखत द्यायला असेल. तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये नंतर त्या पेशंटला घरी पोहोचवायचं असायचं कारण इथे द्यायला तयार असेल. बघा इथे स्टे वाढून स्टे म्हणजे दिवस वाढून मागायचे, तिथे एक कमी करायचे. हा एक भाग आहे. त्या त्याच्यावर आधारित मी मग भजन थेरपी सुद्धा झाली आणि त्या याच्यावर मी 1992 साली छानपैकी एक शोध निबंध दिला. त्याच्यामध्ये 78 ते 1990 पर्यंत 91 पर्यंतच्या पेशंटची मी संपूर्ण हिस्ट्री केली. त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. मध्ये गेला त्या काळामध्ये मानवशास्त्र म्हणून तिथे डॉक्टर इबालाने ते बघितलं. एक बक्का म्हणून पुन्हा विसृतीच्या त्याने ते वाचता, त्याने त्याच्यावर त्याचा संदर्भ वापरून त्या शोधनिबंधाला माझ्या डॉक्टरीचा हा मोठा वाटा मांडला. तरी त्या संदर्भ माझ्या लेखन त्याने बरंच तयार केलं आणि संपूर्ण भारतभर तो घालला 64 पेपरमध्ये तो शोधनिबंधाची बातमी आली. 64 पेपरमध्ये रत्नागिरी मेंटल हॉस्पिटलचं त्यावेळेस नाव झालं. त्यासोबत डॉक्टर दिलीप पाखरेंचे नाव झालं. अपेक्षा नव्हती तरी मात्र त्यातून पेशंटची सुधारणा जी दिसली ती कल्पना दिली तो सर्व मी एक मांडला होता. त्याच अनुषंगाने माझ्याकडे BMS इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्स इन बँगलोर
तिथल्या एका थेरपिस्ट डिपार्टमेंटने माझ्यावर कॉमेंट घेतली तिथे ते भजनात शिकवत येतात का वगैरे. दुर्लक्ष केलं. तो पेपर टेनिसच्या डिपार्टमेंट केला, फिजिक्सच्या केला, बघावी केला, महाराष्ट्राने केला, खूप गाजला. तिथे घंटाळी मित्रमंडळाचे व्यवहार होते. त्याने त्याचं छानपैकी नोंद घेतली. त्याच्या पुस्तकामध्ये जो उल्लेख आहे, त्या बघाच्या संदर्भ याच्यामध्ये उल्लेख आहे. भारताच्या डायरेक्टर ऑफ मेंटल हेल्थ याचा उल्लेख आहे. त्यात प्रत्येक ठिकाणी माझं नाव आहे ईश्वराच्या पुढे जेव्हा आपल्या केलं सेवेचा मोबत जातो जेव्हा त्या व्यवहार हा एक भाग झाला. त्या काळामध्येच आम्ही आज जसं टीव्ही वगैरे वगैरे आहे त्या काळात एक मिनिट त्या काळामध्ये टीव्ही नव्हते. नुकतेच व्हिडिओ सुरू झाले होते. बशीर कुर्तुजामी जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहे त्याने एक व्हिडिओ सुरू केला होता लकी व्हिडिओ म्हणून. काय मी त्याला सर जाऊन भेटलो तर ते मला म्हटलं सर म्हटलं त्या 10 रुपये होतं होते तेव्हा म्हटलं आमच्या पेशंटला फुकट द्या. दिली म्हणे. आठवड्याला माणूस यायचा आणि तो बदलून द्यायचा आणि त्याचा तो शो थेरपी सुरू केली. त्यात ठाकूर म्हणून एक सिनेमाला होता. तो 300 रुपयाला 250 रुपयाला सिनेमा 16 एम त्याला पडला टाकायचा. त्याला भेटतो. तुम्हाला माहिती आहे त्याला माहीत नाही. म्हटलं आमच्या पहिला बदलचं नाही ते द्या देतो मा फक्त आमचे ओके बजेट मला असं म्हटलं बजेट फार कमी होतं. आता जागोजागी बिल्डिंगसाठी मिळत आहे. त्या बजेटमध्ये किती बजेट आहे म्हटलं असंच आहे 200 रुपये. जेव्हा काय करायला भेटतो तेव्हा घेऊन टाका तर मॅडम एक फिक्स दाखवा. एस टी मध्ये भेटतो. आता प्रत्येकाकडे बसेस आहेत बघा प्रत्येक शाळेचा. एस टी मध्ये त्यावेळेस हेमंत चोप्रामध्ये ते त्याचे वडील त्यांना त्याच्यावर ड्रायव्हर होते. त्यांना घेऊन गेलो. सांगितलं की म्हटलं वृद्धावस्थेचे पेशंट डिपेंड आहे. प्रत्येक मनाला याच्यावर पंचायत होते. त्याप्रमाणे उपत्याने सारख्या लोकांनी मदत केली. त्या समोर त्या मदत केली. डाळ योजनेने मदत केली. ऐकलं काय. आणि आमची ती ऍक्टिव्हिटी पुन्हा सुरू झाली. आम्ही 25 मेंटल हॉस्पिटल पेशंट निवडायचो त्यांना घेऊन जायचो आणि ट्रीट होत असते. आता तर काही प्रश्न आता खूप फरक पडला. त्याच वेळेस समोर मी सांगितलं आल्याला अंगण बघितलं त्या अंगणामध्ये तिथे एक असं ते विभागाचा विचार चालला होता. ते विभागाचा विसर म्हटलं याला त्या इंदिरा गांधी पुढे पण तिचं नाव त्याला प्रियदर्शी म्हणायचं. सर म्हटलं आपण काही सुचू का म्हटलं या त्याचं आपण नाव प्रियदर्शी नको देऊ घेऊया ना महाराज. प्रियदर्शन मंच केलं. इथे आपल्या त्यातले एक कार्यक्रम सकाळी मॉर्निंग वॉक हे सगळं मी फिटनेस फंडामध्ये दिलं आहे. कसं चालण्याचा व्यायामाचा आपल्या मानसिक आरोग्यासाठी शारीरिक आरोग्यासाठी फायदा होतो. बरेच जसे उदाहरण ऐकलं काय घ्यायचं काय राखी विकायला गेलो देवस्थानात भेटले संपूर्ण 500 गाड्यांनी घेऊन टाकले. आमच्या इलेक्शनमध्ये आपण अशी माणसं भेटत आणि हे करतात. इतका काळ झाला बरोबर 1992चा डिसेंबर उगवला आणि मला तोपर्यंत 1978 ते 1992 काळ होता. वसावे म्हणून एक सिव्हिल सर्जन आले आमच्या हॉस्पिटलला. तोपर्यंत मी अंधरी जायचा आणि मला अजून एक नाव फार आवडून घ्यावंसं वाटतं. डॉक्टर भास्कर म्हणून एक फार मोठ्या व्यक्तिमत्व होऊन गेला. अत्यंत उत्कृष्ट सर्जन होते त्या काळात. त्यानंतर पंडित नरसिंह काळीजवळ तिथे त्यांची प्रॅक्टिस होती. मी सर संध्याकाळी भेटता मला वाटलं आणि मी त्यांना भेटलो. सर म्हटलं मला साहेबाचे मला कामं करायची ये ना म्हणे. त्याने आपल्या आईला दाखवलं. आईचं मोठं फॅक्टर झालं होतं त्या काळात प्रॅक्टिस वेगळी होती. ती केल्याबरोबर ते खुश झाले. रेग्युलर त्यांच्यासोबत मग काम करायला होते. आमचे ग्रुप ते आले त्यांना मागतो. त्याच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं आणि माझ्या फिजिओथेरपी ऍक्टिव्हिटी सुरू झाले. 1992 डिसेंबर उगवला आणि अमृतसिंग वसावे त्या काळामध्ये मी फिजिओथेरपी काय आहे कोणालाही समजत नव्हतं. म्हणून मी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल लिहिणं सुरू केलं. दत्तागिरी टाईम सुरू झाला. त्यात पहिलं आर्टिकल दत्त जयंती आली होती. श्रद्धेचा फूल म्हणून दिलं. ते आर्टिकल सर्व हिंदू बोलताना मला सर्वांना आवडतात. तिथून माझ्या लेखनाला चांगली गती मिळाली. मनोगत गती मिळाली आणि उदासराव घोसरकरांचे काही कारणामुळे भेट झाली आणि ते माझे काही नकळत मित्र झाले. हा एक भाग झाला. आणि 1992 मी सांगितल्याप्रमाणे वसावे म्हणाले पाखरे म्हणे डॉक्टर पाखरे तुम्ही आता ट्रान्सफरसाठी जीवा तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकते. होतं पुण्याला म्हटलं पुण्याला एकच दिवस आलो म्हटलं. आम्हाला सगळं कळलं म्हणे. त्या दोघांना माझ्या विरुद्ध एक लेडी झाली की तिचे वडील जज होते. ते ट्रान्सफर कॅन्सल करून घेतले. 1 महिने काम केलं. 1 महिन्यामध्ये पण त्यावेळेस तिथे ज्या मी तिथे ऍक्टिव्हिटी घेतल्या त्या नर्सेस म्हणाल्या की आम्हाला या ऍक्टिव्हिटी माहितीच नव्हती. आणि तेव्हा त्या साहेबांनी आणि पाठ फुकट त्यावेळेस मेडिकल फुटवते
पाच म्हणते मी हळूच पत्र टाकत जायचं आणि रत्नागिरी गावात मला लवकर शक्य नव्हतं आणि माझी बायको होती, माझी मुलं होते. त्याच काळामध्ये तो एक गोष्ट सांगतो मला ते सांगितल्याशिवाय तुम्हाला संघर्ष कसा असतो बा कळणार नाही. माझा हा मुलगा दिपेश कुमार 85 साली जन्मला, 85 साली होता, लहान 1.5 वर्षाचा, 1 वर्षाचा होता. 1819 साली शताब्दी सुधारी मेंटल हॉस्पिटल कार्यक्रम आखले गेले. योगाकडे जवळजवळ मी डॉक्टर लोकांच्या सोनी बऱ्याच सोनी माझ्या वाट्याला 7-8 सोनी आपण करता गेलेला होतो. सर्वांनी माझा सुद्धा व्यवहार त्यावेळेस होते की पाठिंबाच करा नाही. मी म्हटलं हो करतो, म्हटलं मी जबाबदारी आजपर्यंत मी आयुष्यात नाही कधी कुठली जबाबदारी नाकारली नाही, कामाच्या वेळेवर नाकारली नाही, वेळ अभाव पण नाकारली नाही, मी करतो म्हटलं आणि करायला घेतलं. आणि त्यावेळेस आमचे जे मुद्रा मंदिरवाले होते त्या सर्व पिढ्यांवर असायचं आणि करताना नाही दारू तो फक्त पडलेला राहते आणि काम दुसऱ्या दिवशी काही सावंतांच्या आरोग्य काय करायचो मी घाबरतो. डॉक्टर व्यवहार सुद्धा सकाळी सांगितलं माझ्या घरी माझा मुलगा तांबाने 104 डिग्रीने संपन्न होता. डॉक्टर पण दिली होती तरी पण होता पट्ट्या घेऊन माझी बायको तिला तिने मला ती 7 दिनं आणि सध्या कर्मचारी आणि ती म्हणाली की व्यवहारी आले शुक्रवार आहे, अरे काय तू काम करतोस म्हणे, माझ्यासोबत वाट लावून आहेत का वगैरे, उद्या दुसऱ्या सर्व ॲक्टिव्हिटीज माझ्या सोबत भारत बसते 177 मार्क तो खाली पाडलं. मी काय केलं म्हटलं मी खूप सकाळ बसतो गोदामाना पकडलं शेरे पण त्यावेळेस झालं ते सॅकेटमध्ये झालं पकडलं. माझी बायको म्हणाली तुम्ही भोकळ्यामध्ये जा, सर्व माझ्या मुलाचं फक्त माझी सर्व मॅनेज करते म्हणे. 104 डिग्रीचा मी धावत गेलो. त्यावेळेस सुद्धा शेटे श्री जिराव शेरीने आयडिया काढली. आम्ही ते सर्वच्या सर्व नुसतं त्यावेळेस जिरावचं मशीन आलं त्याच्याकडे एकमेव होतं आणि गेलं सकाळी 8 वाजता सौभाग्यासोबत ते सायंटिफिक पेपर्स पडले. व्यवहार दिवस आला. हा माणूस त्याने आम्हाला खूप सर्व स्टाफला खूप ठरवलं. आमच्या डॉक्टर उमेश शेळकर, मी, भाऊसाहेब कुलकर्णी, डॉक्टर या सर्वांनी एक पत्र लिहिलं हे सर्व झालं किंवा कसे माझा छळ करतात. माझ्याकडे देतं आधी म्हणजे पोस्टर टाका म्हणे. हा लिहिणारी होता. मी घेतलं ते कर्माचा सिद्धांत कसा असतो बघायचं. मी हो म्हटलं. मी शहरात छान काही गौरी लेटर राहिलं की मग मला काय म्हणायचे गौरी लेटर लिहिलं. पोस्टर टाकायला गेलो आणि सगळ्यांनी माझ्या मनात एक विचार आला प्रत्येक नाम आपल्या कर्माने मरतो. वाईट सुद्धा आपण बदल करायचो. ते पत्र मी तसंच्या तसं ठेवून घेतलं. 6 महिन्यांनी त्याची ट्रान्सफर झाली व्यवहारांची नागपूरला आणि दाद घेताना रंग्यात पकडले. आयुष्य दौरा झाला त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या पेपरमध्ये बातमी आली, रेडिओ बातमी आली संपूर्ण. कर्मा सिद्धांत कसं असतो बघा. त्यांना त्यांनी पैसे मिळाले. मग माझं मी ते पत्र जपून ठेवलेलं 2 वर्ष दाखवलं. वरून साहेब वसाहेब कोणतरी राग उमेश शेळकर हे बघा अजून आम्ही काय का नाही केलं. मला असं वाटतं की आपण कशाला काही करायचं होतं आपल्या भोगातून आपल्याला छळ करायचं असं विचार करून हा एक भाग झाला. आणि त्या काळामध्ये माझ्या मिस्टरने मदत केली. माझ्या लग्नामध्ये आजपर्यंत रेकॉर्ड आहे संपूर्ण भारताने शिकायचं. एकाही ठिकाणी करोल्या म्हणून मेंटल हॉस्पिटलच्या पेशंट गेलेल्या नव्हत्या. एकाच ठिकाणी खेळामध्ये मेंटल हॉस्पिटलचे पेशंट गेले नव्हते. एकाच ठिकाणी भजनामध्ये किंवा याच्यामध्ये मेंटल हॉस्पिटल पेशंट गेले होते. ईश्वराच्या कृपेने आय एम द पर्सन. ईश्वराच्या कृपेने चांगले भेटलेले सुप्रिटेंडेंट म्हणा डॉक्टर ईश्वराच्या कृपेने चांगले लोक भेटलेले. त्यांच्या कृपेने त्याच्या हे झाले आणि लोकांना मेंटल हॉस्पिटलचा हळूहळू वेळे काही पेशंट निवड केला. असा विचार म्हणाले 78 आपल्या बॅनरच्या डिसेंबरच्या बॅनरमध्ये की बाकी तुम्ही युवा राठोड कसा मी जनेन काढतो मी काय झाला म्हटलं मला बऱ्याच जबाबदारी असते असं बघा. ठीक आहे मला मी लक्षात घ्या माझ्या वेळेबद्दलच बोलतो. आणि त्याने मला म्हणे बघा म्हणजे तू करतो करायची विषय का आमच्या मी विचार सांगतो नाही तर 10 मिनिटं तुम्ही येऊ शकता. त्यांनी थोड्या बाहेर गेलो. मी बायकोशी डिस्कस केलं. बायको मला नाही म्हणे या सिव्हिल हॉस्पिटलला त्यावेळेस फ्लॅक्स होता. 2:30ची गोष्ट होती. 3:30ला माझ्या हातात फ्लॅक्सची ऑर्डर पडली. माझ्या मनात प्रादेशिक मनोरंजनाची भेटवस्तूची सेवा होती ती सोडायची इच्छा नव्हती. पण ते नोकरी होती. इकडे आलो
खूप जड गेलं मला, कारण की तिथे मी ते काम केल्यापेक्षा या पेशंट घरी पोहोचून देण्यापेक्षा पासून आमची टीम होती आणि 24 त्यावेळेस बरोबर दत्तरी काढले बघा देशात ना. आणि इकडे आलो मेंटल हॉस्पिटलला. मेंटल हॉस्पिटल आल्यानंतर बघा त्या बाजूला पेशंट न्यायला तयार नसत होतं, या बाजूला आमचा पेशंट केव्हा लवकर बरा होईल याचा आग्रह आहे. हा जो दोन कॉन्ट्रॅक्ट आहे, असे माझ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅसेट मला अनुभवायला मिळाले आणि त्यातून कदाचित माझा आणि समाजाचाही फायदा होत गेला. आणि माझ्याकडून मग त्यावेळेस पुन्हा काही 4 दिवस शोधून द्यायला गेले आणि सुरसला मग मी रमायला लागलो. तरी पण मी मेंटल जाऊन माझी हजेरी लावायचं, वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचं. रिटायरमेंटरी काही दिवस गेलो होतो सुरसला. त्या काळामध्ये आता कुठेतरी साधारण मग नंतर कुठेतरी आपण कॉलेज निघायला लागलं प्रायव्हेटला, सरकारला नाही. आणि मी आमच्या ऑफिसर पाटीलच्या मुलासाठी मी ते जायचं रात्री 11 वेळेस फोन करायचं झाला हा भाग वेगळा. आणि त्याच्यानंतर सुरत आलो, सुरत काम सुरू झालं. तिथल्या प्रत्येक पेशंटना आग्रह असायचा की आमचा पेशंट केव्हा लवकर बरा होतो, इकडे सहभाग इकडे सहभाग, इकडे असे पेशंट इकडे असो, असे कॉन्ट्रास्ट मला अनुभवाला मिळाला. वसावे साहेबांनी दसऱ्याचा दिवस होता, सगळीकडे लोक दसरा साजरा करत होते. त्यांना आमच्या याच्यावर तो एक पेपर साजरा करायचा होता की त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलना ऑपरेशन करायची फिजिओथेरपी सुरू करणार होते. म्हणाले डॉक्टर पाखरे आज दसरा आहे, मला माहिती आहे की तुम्हाला सर्वांकडे सण आहे, तुम्ही आज जे केलं आहे त्याला तोड नाही म्हणे कमी वेळ 93-94 गोष्टी आहेत. मला पण हे तुम्ही जे केलं ते छानपैकी सबमिट करून द्या. त्यावेळेस बघा झेरॉक्स मशीन नव्हत्या, टायपिंग नव्हतं, हे होतं. दसरा असेल, विजयादशमी असेल, मला विजयादशमीला संध्याकाळी 4 वाजता येतं. माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी होता, तो आला. काय नाही मला कामाला लावतात वगैरे काही झाले का घरामध्ये नाही करत वगैरे. हे बघ म्हटलं मित्रा, तू घरी जाऊन बस, शांत तुला ज्यावेळेस बोलेल त्यावेळेस ये. मिसेस पाखरेला सांगितलं, मिसेस पाखरे तो इंडस्ट्री तरी कधी कुठल्या यासाठी यावेळी गेलेलं नाही, फार मोठं मौन त्याच्यानं मी समाजात नाही. आणि तिने सर्व केलं. समाजाला निरोप आला की तिथे ते पाखरे बसलेले आहेत, त्यांना घेऊन मागे ठेवलं. त्यावेळेस बसले काय एवढा बसलो. आणि गेलो मी, झालं का 4 उभे झालेले आहेत तसं झाले द्या माझ्याकडे. मी दिलं छानपैकी ग्रीन पेपर मिळाला मला अनुभव दिलं, घेऊन गेले. 4:30 भरून बाहेर पडले. 2 दिवसांनी ते तिथे आले हॉस्पिटलला सर्व टीम. त्यावेळेस माझ्याकडे तुमच्या ह्याच्यात आमच्या दोस्त बाजीराव खूप चांगला नाटक आहे, त्याला काही प्रोत्साहन दिला. त्याचे 2 लाख पुस्तक दिले, त्याच्या अनुभवाचा पाडा पण दिले. अगदी एक्झिक्युटिव्ह तिथे होते माहिती जोशी म्हणून सर्वांना बोलवलं. त्यावेळेस आमच्या रिनोव्हेशन सुरू होतं. समुद्र ऑफिसची समोरची बिल्डिंग दिसते, तो स्ट्रक्चर त्यावेळेस होता. त्यावेळेस सुरू एक मोठं चिंचेचं झाड आहे. सर्वांना ते विचारायचे, जोशी तर मागे लागले होते, नाही म्हणजे झाड पडायलाच पाहिजे, त्याच्यामुळे संपूर्ण इमारत भरी होईल. प्रत्येकाचा साहेब म्हणजे समोर शेकून टाकतो आणि तारीख काय दुकान भीती वाटते किंवा देशात चांगला असं वाटतं. सर्वांना विचारलं 2 दिवस त्या पोलीस स्टेशन पासून सर्वांना विचारलं. मला ह्या गोष्टी माहीत नाही, मी काय शकतो याच्यामध्ये मागे मागे फिरायचं बरेच राहायचं का बरोबर. मला आमचे दोस्त बाजीराव करे पाकडे लोक सामने बोलणार, चला चला अशी एक्सेप्ट करू, त्याची अशी करू, चल लवकर लवकर चला. म्हणजे काय पेशंट सुद्धा पेशंट ठेवा मला चला. गेलो त्यावेळेस जोशी सर, त्याचे इंजिनियर, आपल्या मेट्रो सिव्हिल सर्व डॉक्टर्स, नर्सेस एक मॉडल ना उभे होते. पाखरे मला एक सांगा, हे चिंचेचं झाड आहे, बिल्डिंग आपल्याला मोठी उभी करायची, आपण पाडायचं ठरवलं आहे, पडूया का? कुठून जोश आपल्याला बोलत होतं, मला नाही सर नाही पाडायचं. व्हाय नॉट सर, एक लक्षात घ्या, ही त्यांचं झाड आहे, त्याच्यामुळे सर्वांना सावली मिळते. बिचारे पेशंट येतात, त्याच्या नातेवाईक येतात, चिंच लागतात त्यावेळेस चिमण्या कावडे काय खातात. खाली पडलेले बिचारे खेळापाड्यात लोक येतात, त्या चिंचा वेळेला जो भाकरी खातात त्यावेळेस
याची भाकर तांदळी भाकर खातात लोक रडताना त्याच्यापेक्षा तर म्हणजे वाईट गुण नाही. जेव्हा एखादा पेशंट म्हणतो तिथे रडतात पण हा असं चालतोय मी सरळ सांगितलं. आणि आपण असं झाड म्हणून कसं होणार सर? तुम्हाला बोल होत असेल तर त्यावरती डाळी होऊ शकता माझे झाड होऊ शकतात. आज इथे छान पवित्र वाटलेला आहे. आजही झाड आहे, चिंचे झाड आहे. पर्यावरण रक्षण कसं असतं बघा अरे सांगा ते झाड आधी त्याचं साक्षी आहे बघा सांगा. अशा लहान लहान गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टी घडत गेल्या ज्यातून समाजाला याचा फायदा केला. शिव असताना मान आधी ताट उभे आहे मी आवडून सांगतोय. असे खूप प्रसंग आहे की जे हे म्हणजे किती सांगावं थोडंच आहे. आपल्याकडे वेळ कमी असतो. थोडस साईडला आपण आता सांस्कृतिक कार्याकडे पण वळूया. सुदैवाने मेंटल हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल मुळे काही चांगल्या लोकांनी माझी भेट केली. कोकण साहित्य परिषदेचे मधु मंगेशकर एक दिवस आले होते. त्यांना मी माझी सहज कथा दाखवली. त्याच्या लेखामध्ये भिंतपणामध्ये त्याचा उल्लेख आहे लक्षात ना. अरे म्हणे या वेळेत तू असा विचार करू शकतो म्हणे लक्षात ना. आणि त्याने एक शांतपैकी दर दिला. दुसऱ्या काळात त्यांनी म्हणाले की नाही याला हे करा म्हणे आपल्या कोमल साहेबांचा खूप फायदा आहे. सुदैवाने 6 वर्ष कोकण साहित्य परिषद होतो आणि त्या काळामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल 18 पुस्तकांचं प्रकाशन झालं. 18 लेखक लिहिले झाले. तोपर्यंत कधी कोणी देत नव्हता. आज परिस्थिती काय आपण काय काढायचं असतं सोडून देऊया. नंतर काळासाठी कशा म्हणतात फार वेळ कारण मला खूप ते म्हणजे वेळ द्यावा लागायचा. पैसे द्यावे लागले. पैशाचं कधी वाटलं नाही कारण माझी मित्र खूप कमी पैशात संसार चालवणारे होते आणि आम्हाला कमी पैशात निवडण्याची असं होतं. ते कसे येतो आणि मूळ राजा पुस्तक कोकणातली बघा कोकण आणि विदर्भात संगम आहे. आम्ही विदर्भ स्थापन केला आणि विद्यालयाच्यामध्ये पण आम्ही आहे ना त्या काळामध्ये आता थोडे आठवून बघा आम्ही आपण काही वेगळे होत नाही. आपण काही विदर्भ वेगळा नको आहे. आपण एक फक्त आयडेंटिटी बा लोकांना मदत व्हावी म्हणून करतो. त्या काळामध्ये मुंबई विद्यालयाला आविष्कारला वेगळ्या राजा पाहिजे आम्ही देणगी वस्तू घेऊन जाते म्हणजे हा इकडे आम्ही म्हणायचो की आपल्या जीवनासाठी पैसा असतात इकडे पण कसे आपण करूया अशा ना. आणि सर्वजण काय विचार मला ऐकायचं बघा अशा ना. आणि फक्त त्याचा एक हात ग्रुप आहे त्याचा पुढे काय पाहिजे बघायला आणि सुद्धा जास्त पदार्थ फरक टाकायचं. हे झालं कोमल सभेला झालो. 18 पुस्तकं त्यावेळेस प्रकाशित झाली आणि त्याच काळामध्ये 56 शाखा कोकण वर्षांच्या कशा होत्या. कोणाला काय वाटलं एक लक्षात घ्या कधी कधी आपण स्वतः शिफारस केली नाही. मला त्यावेळेस दाते पुरस्कार उत्कृष्ट साहित्यिक कार्यकर्ता पुरस्कार मिळाला. त्याच वेळेस 2 वर्षांनी 56 शाखांमध्ये उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोणाला पुरस्कार मिळाला नाही. त्याच वेळेस रत्नागिरी कॅन्सर सोसायटी आमची सुरू होती. पालकर सरांना फार मोठ्या पुन्हा सांगतो त्यांचं पालकर सरांना डॉक्टर पाडुळकरांना आणि डॉक्टर रमेश सरांना फार वाटायचं की आपण हे सुरू करूया कॅन्सर सोसायटी सुरू करूया. ठीक आहे केलं. त्याची स्थापना झाली. आठलेमध्ये साई काका आठलेमध्ये त्यांनी जागा होते. आता जागेचं काय होते अजून काढता घेतला. बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर व्हावं जसं बाहेर झालं. आणि कॅन्सर सोसायटी असताना 21 शिबिर आम्ही घेतली. अशा खेळामध्ये आम्ही गेलो की विचारू नका. आभार ते आपले वासुदेव आहे त्याला मी एकदा म्हणतात बघ नाही खेळामध्ये एखादा शिफ्ट करूया म्हणतात. आणि आम्हाला नेहमी स्टेशन सुरू करायचो त्याला आम्ही टाटा पाठवायचो. उन्हावून असे म्हणून एक गाव आहे तिथे गेलो तिथे रस्ते पण होते त्या काळामध्ये. त्यांना वाघेने शिबिर आयोजित केलं वासुदेव वाघेने आणि आम्ही गेलो. सांगतो तुम्हाला 1.5 किलोमीटर आम्ही चालत गेलो. 1.5 किंवा 2 किलोमीटर पाहिजे असे बांधावर चालत गेलो. त्या गावच्या लोकांना शिबिर आरोग्य शिबिर आम्हाला औषध देणार आहे आम्हाला जबाबदार करणार डॉक्टर चव्हाण डॉक्टर पालकर डॉक्टर बोलते माझ्याकडे सिनियर वाजत गाजत त्याने आमची मिरवणूक काढली. वाजत गाजत त्यांनी आम्हाला पेट्रोलमध्ये आणलं. डॉक्टर चव्हाण मला हलवून गेले बाकी तू काय केलंस म्हणजे अक्षरशः हे तर आम्ही आजपर्यंत कधी औषध उडवलंच नाही की डॉक्टरना वाजत गाजत हलतात केलं. 7 ते 8 वेळेस शोधून काढले कॅन्सरचे पेशंट बाकीच्या लोकांना ट्रीटमेंट दिली पाठवून दिलं छान शिकून झालं होतं. त्या काळामध्ये त्यात काही मोठं नाही आहे पैसे केस मोठा जाऊ द्या आता कोणी समाज कर्मचारी कार्यक्रमांच्या राज्याच्या केलं पहिले जातात.
तर माझ्याकडे पहिले जायचे, मात्र त्याच वेळेस पालकर सर आणि डॉक्टर अभय चव्हाण सर स्वतःच्या कामी यायचे. का भरून मागेली असायची. आल्या आल्या ते गाडी सेंटर टाकायला एकच सेंटर होते आता टाकायच्या मागे गाडी घर टाकायला त्यांनी माझ्याकडून पैसे मागितले नाही. मी काही त्याला पैसे विचारले नाही आणि मी पैसे केले त्याला मी सांगितलं नाही. त्याला माझं माहिती होतं चव्हाण पालकरचं म्हणायचे हा पाकिट पैसे करतो खर्च करतो म्हणून आपण सांगायचं नाही. ठीक आहे आपल्या नशिबात म्हणतात. त्याच काळामध्ये कॅन्सर सोयीचे आम्ही 21 स्टे घेतले आणि कालांतराने काय होतं काळात कसं कॅन्सर सोयी हळूहळू येतात. अशा सर्व गोष्टी 7:30 वाजलेल्या आहेत आणि खूप काही सांगायचं असतं. आभार माझ्या मनात फार होतं. जसं नंदुबारांकडे आम्ही एक सकाळच्या कार्यक्रमात दर बुधवारी भेटायचो. त्यातून अविनाश काळेजींना घोडपट्ट्याची कल्पना सुचली. तशी माझ्या मनामध्ये पण अशी एक कल्पना सुचली आणि आम्ही त्यावेळेस आपण किंवा आपल्या रत्नागिरीमध्ये जितके चांगले लोक काम करायचे असतात त्यांना रत्नभूषण पुरस्कार का देऊ नये. संस्था स्थापन केली. वासुदेव वाघेला फार आवडली, भगवान मोत्रेंना आवडले, त्या आळू शिष्टांना आवडली आणि आम्ही त्यातली संस्था आपली आभार संस्था कालांतराने रत्नभूषण पुरस्कार पण असा हे झालेला आहे. आणि आशय वाटे त्या काळामध्ये आम्ही कशाच्या लोकांना रत्नभूषण पुरस्कार दिला. नाना जोशी सागर किंवा ते वेगळे करतात नाकर शांता नाकर देऊच्या त्यांना दिला. असे काही काही विषय डॉक्टर पालकर सरांना दिला आणि रत्नभूषण पुरस्कार खूप चांगला घ्यायला लागला. कारण तो बंद पडला. माझ्या मागे इच्छा होती की रत्नभूषण पुरस्काराची सुरू करा मोठ्या संस्थेकडे झालं. ठीक आहे करायचं असं. त्याच काळामध्ये अजून पुन्हा एक सांगायचं म्हणजे आश्चर्य वाटेल की मला असं वाटायचं की संकल्प ग्रामंच म्हणून बाजीराव निकमाने मला तिथे एकदा झाला स्थापन झालेली संस्था होती. मी अशा काही कल्पना मांडल्या की पहिल्यांदा म्हटलं या संस्थेमध्ये निर्व्यसनी व्यक्ती असावा. खरंच सर्व निर्व्यसनी व्यक्ती चांगले काम करणार लोक आहेत. एकच आहे पण आम्ही त्या दोघांच्या जणांना कॅन्सर झाला दोघे. आम्ही संपूर्ण आम्ही सुरू केली. स्पर्धेचे नाटक जेव्हा सुरू झाले तेव्हा आजपर्यंत आम्ही एकही नाटक झालं नाटक केलं आहे. ठीक आहे नाटकवाले लोक आहेत की बरेचसे बाकी कार्यक्रमात पण अनुभव आहे तुम्हाला अनुभव आहे असं थोडं बहुत फाटाफूट होत असते. पण ती संस्था आधी पुन्हा आहे संदर्भात अशा अनेक संस्था माझ्यासमोर उभ्या झाल्या. त्या संस्थांमध्ये मी होतो कारण त्या धोक्याही झाल्या आणि मिटल्याही. अशा खूप संस्था या दुधाच्या कुपीमध्ये अशा दडलेल्या आहेत. पण त्या दुधाच्या कुपीमध्ये चांगल्या संस्थाही दडलेल्या आहेत ज्या लोकांनी त्यांनी कामं केली आहेत ज्यामुळे जग टिकून असतं. अशा व्यक्तिमत्व अशा घटनाचा माझ्याकडे खजिना आहे. पण आपल्याकडे वेळ झालेला आहे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून त्यांनी सरकारची वेळ दिली. त्यावेळेला बरोबर 4:30ला थांबतो. आपण ऐकून घेतलात माझा प्रवास. त्या प्रवासात फक्त काही रेशीम गाठी मी शोधायचा प्रयत्न केला. अजून खूप रेशीम गाठी आहे. आज त्यांनी मला विचारलं सर तुमच्या आल्या नाही म्हटलं पुढच्या वेळेस कार्यक्रम ज्यावेळेस होईल 100व्या पंचाहत्तर आवृत्ती महोत्सव कार्यक्रम मला पुढे मिळेल तर मला काही अजून काहीतरी वेगळे झाले असेल ते. तर अशासारखे मी त्यांच्याशी मी कटिबद्ध आहे. घोडपट्ट्यासारखी अशी कामं चांगली चालावी ही काळाची गरज आहे. लोक तिथे येतात त्याला महत्व नाही आहे की इकडून पकडणार तिकडून पकडणार हे काही राजकीय सभा नव्हे. लोक पकडणार त्याला घेऊन पाहू. तिथे आनंदाचा भाग आहे, तिथे रसिकत्वाचा भाग आहे, तिथे कवित्वाचा भाग आहे, तिथे एकमेकांना संवाद साधून काहीतरी चांगलं मिळवायचा भाग आहे, एखाद्या काहीतरी शिकण्याचा भाग आहे. या सर्व गोष्टींना आम्ही सोडून मी इथे थांबतो. आपण मला पुन्हा सांगितले थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि त्याच वेळेस आता मला काही प्रश्न विचारायचे आहे पद्धत थोडी काय तर इकडे हे माझं निवेदन पुस्तक आहे ज्याला गोमासापत्रा 800 पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या 5000 कॉपीज आज मराठवाड्याकडे ठेवलेला आहे. त्यातला जो काही भाग मिळालेला आहे मला त्यातला काही भाग संस्थांना दान केला. दिपेश कुमारांचा प्रूफ आहे अशांना. हे पुस्तक मी आपल्या घोडपट्ट्याला देतोय. हे आपल्याला ठेवावं वाटलं अशांना पुस्तक घ्यायला आणि पुढचे पुस्तक ते वाहून नाही म्हणजे आहे असे ते वेगळ्या पुस्तक करता. त्यामुळे सर्व असा काही मसाला आहे की ज्यामध्ये आपले जीवन सावरेल किंवा आपल्या येणाऱ्या पिढ्या येतात आवडतात.
सध्या या पण फोटो फोटो काय नाही आहे. काढू का? आणि टीव्हीचे मध्ये थोडी संदेह आहे. या. हा एक आपला चांगला मित्र आहे. त्याने ज्यावेळेस कोरोना काळामध्ये जे शूटिंग काढलं ना त्याला सोडून नाही. काय म्हणतात? कॅन्सर जनजागृतीबद्दल अत्यंत महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. कारण असाही प्रश्न अपेक्षित होता की आपण ते स्टडीज केल्या जे उपचार केले त्यामध्ये हा प्रश्न डोक्याचे 7 गंभीर असतात. एक तर काय माहिती हा बंद तुमच्या केला. स्वतःच्या कमी बिघडणं. दुसरं बायाच्या बाबतीमध्ये जनात 3 बोटाने टाकून बघायचं होतं. ते वाढीव गाठ असतं पण ते केलेच असतं, दुखत नाही ते. तिसरं पोटामध्ये वेगळ्या प्रकारचा आजार. चौथं वजन खूप कमी होत जातं, भूक लागत नाही. आणि 6वा आणि 7वा म्हणजे कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याप्रमाणे फुलांमध्ये कधी मग हातपाय दुखणं होऊ आणि सगळं मेल्यासारखं वाटणं. त्यावेळी आपण सर्व तपासण्या विशेषतः ब्लडच्या करून घ्याव्या. आणि हा कॅन्सरच्या महत्त्वाच्या छातीचा एक्सरे तो बेसिक आहे. तुम्हाला तिथे चक्क फ्लावर ॲडमिट दिसते. बोलू नये तुम्ही इथे कुत्र्यांना वगैरे लावताना बघतात इथे बघा की फ्लावर आपल्या संध्याच्या वाटेजवळ ग्रोथ झाली दिसते. बघायला बघा निरीक्षण आले ना आता इथे अशी वाढ झाली असते तशी हळूहळू वाढ होत असते आणि नंतर मग कर्करोग होतो. तर ह्या 7 धोक्याचे गंभीर आहेत. ते जर आपल्याला पाहता लक्षात आले तर आपण कॅन्सर लावू शकतो. इनिशियल ट्रीटमेंट खूप चांगले होऊ शकतात. आणि तुमच्या खाण्यासवयी खाण्यामध्ये विडी सिगारेट लावून आमचा एक माणूस आमचा एक मित्र आहे त्याला आणि मी वाईटपणाने आमचा एक चांगला मित्र आहे रवींद्र सावंत त्याचा क्रमांक चांगला वाटा आहे त्याला मी कसं त्याच्यामुळे तिकडे आलो होतो सपोर्ट करा म्हणते आणि तो माझ्याकडे प्रत्येक गोष्ट जवळ ठरवायचं नंतर करायचं त्यामुळे ते खूप चांगलं घेऊन झालं. तर तो एक मित्र त्याला आम्ही नेहमी सांगायचं तंबाखू खाऊन होतो जमून तरी ते टाकायचं मोठ्या ठिकाणी ठेवायचं. तंबाखू खाणारे अत्यंत गरम खाणारे काश्मीरमध्ये छातीचा कॅन्सर होतो. आता तो काळ गेला आता सगळीकडे गरम वगैरे एसी होत्या लक्षात नाही इथे ठेवायचे आणि त्यामुळे आला होता. तर त्यामुळे तुम्ही गुटखा खायला आणि तुमचे अशी गाठ घ्यायला लागतात की समजायचे की तुम्ही कॅन्सर झाला म्हणून गुटखा वगैरे सिगरेट वगैरे नको. हे 7 धोक्याची कधी करून काढ तुझं आयुष्य चांगलं सुद्धा. आणि जेवणामध्ये शाकाहारी जेवण शक्यतो असावं. अति मांसाहार धोक्याला आव्हान असतं असं या गोष्टी फार फार हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस फॅमिली त्यावेळेस माझ्या मनात तेच होतं अशात ना एक्सरसाइज हा व्यायाम प्रकार हा बेसिक आहे. व्यायामातून ज्यावेळेस एक प्रकारचे सुधार होत असते मान होते गुडघा होतो कमर होते बॅलेन्स होतो आणि त्याच्यात फ्रॅक्चर होतं विजय सुरू होते. फिजिओथेरपी एका विशिष्ट भागानंतर पेशंटला हे पुस्तक आहे उचला हे शिकवावं. हा मोबाईल एक चमचा आहे तुझ्या तोंडाकडे शिकवावा. इथे ऍक्टिव्हिटी म्हणजे थेरपी टू ऍक्टिव्हिटी म्हणजे उपचार हा वेगवेगळ्या कामातून फिजिओथेरपी व्यायाम हा वेगळ्या पद्धतीने करून घेणे. फिजिओथेरपीमध्ये काही इन्स्ट्रुमेंट्स पण असतात. ऑपरेशनमध्ये फक्त ऍक्टिव्हिटी साधन असं आता मोठ्या मोठ्या शाळा कॉलेजेसमध्ये हॉस्पिटल्समध्ये फिजिओथेरपी ऑपरेशनमध्ये बिलकुल भेदभाव नसतो. केयूला मी काही कारणासाठी गेलो होतो. केयूला मी पुण्याचा मोठं डिपार्टमेंट आहे. तुम्ही फिजिओथेरपी ऑपरेशन ते नाही म्हणे आम्ही ओपीओपी असं आपल्याला भेदभाव नसतो. आम्ही सर्व नाही करतो. आमची असोसिएशन जसं
नशिबात असतो आपल्याला त्याला ते सर्व काम म्हणून ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतली त्याच माझ्या मनाला शंका होती तर मी त्यांना म्हटलं की नाही मला फिजिओथेरपीकडेच व्हायचं असं नाही म्हणाले. त्यांचे डायरेक्टर आमचे डायरेक्टर एकत्र सर्व फी घ्यायचे. त्यांना येणारा शिकवायचे आम्हाला फिजिओलॉजी त्यांना फिजिओलॉजी आम्हाला पॅथॉलॉजी त्यांना पॅथॉलॉजी आम्हाला फ्रॅक्चर त्यांना न्यूरोलॉजी त्यांना न्यूरोलॉजी आम्हाला सर्व कॉमन एक्सरसाइजेस कॉमन वर्किंग टेबल कॉमन फक्त ऑफिसमध्ये असं म्हणा तो एक वेगळा भाग पुढचा भाग करायचा आहे. आणि आता अलीकडे फक्त फिजिओथेरपीचे कॉलेज निघतात आणि प्रायव्हेट कॉलेज फक्त निघतात. आजही महाराष्ट्रामध्ये फक्त 4च गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट आहेत. सगळे एक गव्हर्नमेंट सगळे हा फरक दिसत आहे. हा बोला बोला. एक मत धरून आपण कुठलंही काम करावं, मनापासून करावं, झोकून द्यावं. झोकून काम करायला की आपण आपलं साधा जबाबदार जातो आणि काम आपल्याकडून चांगली होत नाही. किंतु परंतु इगो आणला आपला अहंकार आणला सर्व काम एक मला वेगळी गोष्ट आहे. मला जे माणसं भेटले ते मी कधीच मोठा अहंकारावर बघितला नाही. मला तो कधी विचार यायला नाही, उपेक्षा विचार आला. माझी एक झाली गोष्ट तुम्हाला एक अजून एक अनुभव सांगतो. मी थांबतो काय कोकण वाडी साहित्य मी अध्यक्ष झालो. एका वाचनालयामध्ये मी एक कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळेस माझा प्रकाश दळवी आता ते कोकण ट्रेझर आहे वर्ष आमची पुण्यश्री माझी मुलगी छोटी होती. पप्पा तुम्ही अध्यक्ष आहात तिला फार तुम्हाला काय तिला त्यामुळे पप्पा तुम्ही गेलो तिला घेऊन जा म्हटलं आपण लायब्ररीमध्ये गेलो. त्या लायब्ररीमध्ये 70-80 खुर्च्या होत्या. सर्व त्या भरून 20 सगळं घेतलं. कार्यक्रम संध्याकाळी कार्यक्रम आपला सकाळी 11 वाजता. मला काय ऐकवत असेल आधी मला म्हणजे सर्व मेंटर कोकमाडीसाठी म्हणजे सचिव काय सर्व म्हणतात की डॉक्टर पाकेकडून डायरी करायची शिकून घ्यावी आदेश तयारी करून घ्यावी दुसऱ्याची काय वेगळं काय असं म्हणतात. सर्व चौथा मिळालं तुम्हाला अनुभव आहे माहिती बरोबर नाही. हां आदेश करायला करायला दुसऱ्याची काही करायचं दुसऱ्याची पण आपण आधी बरं आहे. तर मी गेलो 11 वाजता कार्यक्रम होता. संपूर्ण धूळ होती लायब्ररीमध्ये गोष्ट काय सांगतो मला मी सरळ कापड शोधले. माझ्या रुमाल पण काढायचं आपण घेऊन गेलो. माझ्या रुमाला आवडते कपडे घ्यायचं माझ्या रुमाला 12-13 खुर्च्या बसून झाल्या. आणि माझी मुलगी म्हणजे पप्पा तुम्ही कोकणमाडीचे अध्यक्ष आहात म्हणतो मग तुम्ही एक काम करता असं ना नाही म्हटलं काय म्हटलं बेटा असू दे म्हटलं कामाने कोणी लहान होत नसतं आपण म्हणत होतं नसं जमतं काय पप्पा हे बरोबर नाही माझ्यामध्ये बरोबर होतं. आणि असे अनुभव माझ्या खूप वाटायला लागले आणि मी ते हसत घेतले. घरी कोणावर कॉमेंट केले नाही. चांगलं येतं आधी त्याचं मग तिथे म्हणतो की डॉक्टर पाकेकडून शिकावं पडते पुढच्यापासून आता बाईला पण तर बाईला अध्यक्ष केल्यानंतर मला नाही म्हणायचे की मला काहीच येत नाही. मग ते येत नाही आता शिक म्हणतो. खूप गोष्टी आहेत लहान गोष्टी आहेत मोठ्या खरं सांगायचं तर डॉक्टरांनी एवढे चांगले प्रकारे निवडण्याची डाटा त्यांनी आपल्याला सांगितली उलगडून टाकली. गोळकट्ट्याच्या निमित्ताने हा सगळा प्रवास फेसबुकमधून पण लाईव्ह होतोय आणि सगळ्यांना इथे पाहायला मिळेल. सर तुमच्या आणखी 5-10 वर्षांच्या किंवा पुढच्या पिढ्यांचा सुद्धा हा फेसबुकमध्ये तुमच्या जीवनाचा प्रवास आहे. हा तुमच्या सोडून ऐकायची व्यवस्था आम्ही केलेली आहे. मी प्रथम अविनाश तुझे नेहमीप्रमाणे आभार मानतो की चांगली चांगली माणसं बोलवून तू या ठिकाणी त्यांचे अनुभव कथन करायला लावतोस आणि ती एक पुंज असते तो एक ठेवा. मुळामध्ये काय आहे की ही सर्व मंडळी आहेत 40-50 वर्ष रत्नागिरीसारख्या शहरामध्ये कार्यरत आहे. आणि डॉक्टर पात्रेंनी आपलं स्थळ असं निर्माण केलेलं आहे की एक साधी गोष्ट सांगतो. पात्रे सर आले त्यावेळेला हा भाट्याचा पूल नसणार आहे. त्यावेळी ते तर असेल भाट्याच्या पुलाचं महत्व जे आहे ना ते अशा मंडळींचं महत्व आहे की ज्यांनी रत्नागिरी आपली मोठी केली वाढवली. रत्नागिरीचा हा इकडचा विस्तार वाढला भाग्याचं फुल जबाबदार आहे.
का रत्नागिरीची एक वेगळी आयडेंटिटी वाढवण्यासाठी ही अशी माणसं जबाबदार आहेत. यांनी आपल्या कामाने आपल्या साधेपणाने उत्तम उदाहरण रत्नागिरी शहराचं नाव वाढवलं, उंच केलं. त्यांनी सांगितलं कोमसाहेबांना त्यांचा अनुभव सांगितला. आणि सर खरंच मी त्यांना पाहतोय श्रीराम मंदिर संस्थेमध्ये सुद्धा एक निगर्वी व्यक्तिमत्व आणि स्वतःचा कुठलाही अहंभाव न बाळगता सेवाभावी प्रवृत्तीनं कार्यरत असणारे हे डॉक्टर पाखरे आहेत. आणि सिव्हिल हॉस्पिटलपासून माझी त्यांची मला वाटतं 30 वर्ष तरी ओळख आहे. त्यांनी संकल्प कला मंचचा पुरस्कार मला इथला संकल्प दिला होता, त्यावेळी सर आले नव्हते. पण सिव्हिल हॉस्पिटलमधलं त्यांचं कार्य, त्याच्यानंतर त्यांचा अंगणवाडीमध्ये असलेला एक छोटा फिजिओथेरपीचा दवाखाना, याचा रत्नागिरीतल्या पेशंटसाठी नव्हे तर रत्नागिरी बाहेरच्या अनेक पेशंट्सना लाभ झाला. लोक रत्नागिरीला काय येतात तर रत्नागिरीत आपलं काहीतरी काम होतं, त्याच्यात एक काम काय असायचं, डॉक्टर पाखरे. म्हणजे रत्नागिरीकडचा जो ओढा वाढला, कोणी सीए असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी फिजिओथेरपी, म्हणजे हे रत्नागिरीच्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे अनुभवी म्हणायला मला काहीही वाटणार नाही. आणि नागपूरहून येऊन इतके ह्या बाकीचे झाले की आता त्यांनी सांगावं लागतं नाही मी नागपूरच्या. आता कुठे नागपूरचे तुम्ही रत्नागिरीत आहे. रत्नागिरीला आता नागपूरला सांगा नाही मी रत्नागिरीत आहे, आता आलोय. अशी तुमची ओळख झालेली आहे. मी डॉक्टर साहेबांना पुढच्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. माझे काहीही प्रश्न नाहीत, मला त्यांना काही विचारायचं नाही, कारण त्यांनी इतकं उदाहरण स्वतः प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे की त्यांना काही बोलावं, त्याच्याकडनं काही समजून घ्यावं अशी आवश्यकता त्यांनी जवळच्या माणसाला काही ठेवलेली नाहीये. ज्ञान इतरांचं वाढावं म्हणून काही प्रश्न नक्कीच त्यांनी आता फार चांगले प्रश्न विचारले. त्यांनी स्वतःही चांगलं खूप विवेचन केलं आणि असंच पुढे आम्हाला तुमचं मार्गदर्शन करत राहावं. तुमच्या सेवा बघून आम्हालाही सेवा करण्याची इच्छा आणखी वाढत राहावी मी तुम्हाला सदिच्छा देतो. आणि अविनाश काळे तुम्हाला विनंती करतो की हा कार्यक्रम सातत्यानं सुरू राहावा, यासाठी जी मदत लागेल, म्हणजे कुठली धर्मेचे म्हणतात तसं जे काय लागेल ते आम्हाला तुम्ही सांगायचं, आम्ही नक्कीच करू. आणि त्याच्यामध्ये मी वचन देतो की डॉक्टर पण आपल्याबरोबर आवाज. धन्यवाद. नमस्कार. खरं तर पाखरे सर खरंच आहे की एवढे तुमच्याकडनं बोलणं होण्यातलं नाही. एवढं तुमचं अफाट गोष्टी, अनुभव, कार्य सगळ्याच गोष्टी आहेत. पण शेवटी काय वेळेची मर्यादा, त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम आता थांबवत आहे. आपण एक छोटंसं सत्कार विठ्ठल कोठे साहेब आलेले आहेत, त्यांचे विदर्भ मंडळाचे. मी त्यांच्या हस्तेच आपण डॉक्टरांचा सत्कार करूया. जर त्यांना विनंती करतो की आपण स्टेज करूया. एक मात्र खरं, मी आलं आता पेशंटना सकाळपासून नागपूर रत्नागिरी आहे, नागपूर दिसत आहे. माझी दोन मुली आहे, माझी बायको मुलगी आहे, माझी मुलं त्यांना आवडत नाही, म्हणजे आपल्याकडेच आपण आमचं एक समन्वय व्हावा म्हणून एक विदर्भ मित्र मंडळ आमचं स्थापन केलेलं आहे, कार्यरत आहे चांगल्या त्याचे फाउंडर डॉक्टर साहेब. आणि आज आम्ही विदर्भातला कुठे मनुष्य इथे आला असं मी तर त्यावेळेस फार अडचण नव्हतं. आता थोडं चांगलं झालेलं आहे, कम्युनिकेशन चांगलं आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. आणि साहेबांचं नाव अजूनही सांगतो की आपण तिथे जा, डॉक्टर पाखरे त्याची कॉन्टॅक्ट करा, आपल्या सर्व गोष्टी सुटतील. असं हे आमचं व्यक्तिमत्व. मी ओघानच अपघातावरून निघले आलो, माझ्या लहान चिरंजीवी आहेत म्हणून तिथेच मी सर्व्हिस केली, काय निघत झालं. तर आज मला हा दुर्द शंकर लाभला की मी साहेबांच्या कार्यक्रमाला हजर राहू शकतो. अतिशय कुठलीही कार्यक्रम आपल्या मंडळाचे असतो, कार्याचे असतो, आपण नाही करत तर हिरिरीनं भागीदार पाहतो साहेब. तसे आमचे माडी साहेब इथेच आहेत, इन्कम टॅक्स सरकार, हे दोन्ही व्यक्ती आम्हाला वंदनीय आहे. आणि साहेबांचं कार्य आपण आता एकत्रूनच ऐकलेलं आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
विनंती आम्हाला एक फोटो काढूया. त्यानंतर कार्यक्रम संपेल. पुढील महिन्याच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण भेटू वेगळ्या व्यक्तीबरोबर. असेच आम्ही दुसऱ्यांना भेटू आपण पुढच्या वेळी. सगळ्यांना विनंती फक्त दोन फोटोचे धरून इथे यावं. पाटील सरांना पुढील भविष्यासाठी त्यांचे सगळे संकल्प, त्यांच्या इच्छा, सेवाभाव यासाठी शुभेच्छा देतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, निरोगी अशी आशा व्यक्त करतो. सगळ्यांनी त्यांचे बऱ्याच रत्नागिरी टाइम्स, हे करतो तू बोलतो. अशा अनेक त्यांचे अनेक लेख चालू असतात कायम.